कया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे। मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 13 परफेक्ट। आणि त्या श्लोकामध्ये आत्मा देह परिवर्तन करतोय याविषयी चर्चा करण्यात आली। कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते। आत्मा शरीर बदलतोय आणि कसा बदलतो? एका शरीरामध्ये असताना पण तो बदलाव दाखवतोय। कसं? कौमारम यौवनम जरा, कुमार अवस्था, यौवन अवस्था, जरा म्हातारपणाची अवस्था, अशा अवस्थेतून तो जातो। आणि शेवटचा बदलाव हा आहे की तो शरीरच बदलतो, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, आत्मा प्रवेश करतो। आता या श्लोकामध्ये काय संबंध आहे त्याच्यामध्ये बघा। दुसऱ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये आजच्या श्लोकात काय सांगितलेले? परिवर्तनाने होणारा त्रास सहन करावा हे सांगितले। परिवर्तन होताना त्रास होतो है की नाही? जॉब शिफ्ट झाला त्रास होतो, घर शिफ्ट होताना त्रास होतो, शिफ्ट झाल्यावर त्रास होतो, ॲडजस्ट करायला त्रास होतो है की नाही? परिवर्तन हे सहजासहजी आपल्याला आवडत नाही। फक्त एक जर एका जॉबमध्ये आहे व्यक्ती आणि त्याचं प्रमोशनचं परिवर्तन झाला तर ते आवडतं। 15,000ची नोकरी आहे, आता 20,000 रुपये भेटायला लागले, परिवर्तन आहे ना, आवडतं। असे परिवर्तन आपल्याला आवडतात। तरुण अवस्था, लहान अवस्थे, कुमार अवस्थेतून तरुण अवस्थेमध्ये गेलं तर हे परिवर्तन आपल्याला आवडतात। पण तरुण अवस्थेमधून म्हातारपणामध्ये जातांचा परिवर्तन आपल्याला आवडत नाही। आणि त्यातले त्यात शरीर जेव्हा परिवर्तन होतं, बदलावं लागतं, तेव्हा मात्र होणारा परिवर्तन आपल्याला अजिबात आवडत नाही। कारण एक शारीरिक त्रास होतो, दुसरा मानसिक पण त्रास होतो। मानसिक त्रास काय होतो? सोडून जाण्याची भीती। कारण ह्या शरीराने एवढे सगळे नातेवाईक सगळे जमा केलेत, प्रपंच जमा केला आहे, प्रॉपर्टी जमा केला आहे, समाजात नाव एक जमा केलं आहे, आणि हे सगळं एका क्षणात सोडून जायचं आहे। मग व्यक्तीला त्रास होतो, अरे मी कुठे चाललो आहे? मला एकदा एक गोष्ट ऐकून मला एवढं कसं तरीच वाटलं। प्रेत यात्रा होती आणि आमचे फार जुने असे म्हणजे सगळ्या मोठ्या कुटुंबातले सगळे मोठे आजोबा म्हणायचं मी त्याला, सगळ्यात मोठे व्यक्ती होते आणि ते वारले। आणि त्यांची म्हणजे आमची आजी, त्यांची मिसेस, आणि जेव्हा त्याला घरातून बाहेर काढला, सगळं ते झाल्यानंतर बाहेर काढतात, आंघोळ बिंगोळ झाल्यानंतर बाहेर तिरडी बाहेर काढतात, आणि मग ते सगळ्या स्त्रिया खूप रडत होत्या। आणि जेव्हा त्याला उचललं तर तेव्हा ती आजी अशी रडायला लागली, काय म्हणते, अरे कुठे चाललास रे, कुठे चालला, असं बोलून रडायला लागले ते, कुठे चाललास रे बाबा, कुठे चाललास? हे ऐकून मला एकदम कसं तरी वाटलं की बापरे, कुठे चालला? आता काय पेटायला चाललाय तो आणि स्मशानात चाललाय तो। तर हा रस्ता जो आहे हा किती भयानक आहे। त्याच्यामुळे ते त्रासदायक आहे, वेदनादायक आहे। आणि म्हणून असे वेदनादायक जे परिवर्तन असतात, त्या परिवर्तनाशी कसं डील करावं हे कृष्ण आजच्या श्लोकामध्ये आपल्याला समजावून सांगतायत। चला मग आजचा श्लोक चर्चा करूया। भगवद्गीता 2 अध्याय 14वा श्लोक। सर्वांनी म्हणा, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास् तां तितिक्षस्व भारत। आता इथे खालचा जो स्ता आहे ना, स्ताम, तर तिथे
पहिल्या तीन नंबरच्या लाईनचा नित्या जो आहे ना, नित्याच्या पुढे हा जोड शब्द असल्यामुळे तो स तिकडे जाईल. मग तो कसा होईल? नित्यास असं होईल तो. आणि इकडे कसं होईल? ताम तितिक्षस्व असं त्याचा उच्चारण होईल. मात्रा स्पर्शास्त कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाह दाह शीतोष्ण सुख दुःख दाह आगमापायी नो नित्या. पायी नोच्या पुढे असा एक चिन्ह दिसतं आहे यस सारखं. तो यस म्हणजे त्याला प्रोनाऊन्स होतो अ म्हणजे अनित्या असं होतो. आगमापायी नो नित्या ताम तितिक्षस्व भारता. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायी नो नित्यास ताम तितिक्षस्व भारता. तरीच ताम म्हटली. ओके. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगम अपायिनो अनित्या ताम तितिक्षस्व भारत. मग इथे कृष्ण अर्जुनाला दोन प्रकारे शब्दाने संबोधित करतात आणि काहीतरी कार्य करायला सांगतात. दोन नावाने संबोधित करतात. काय? कौंतेय आणि दुसरा भारत. भारत म्हणजे हे भरतवंशीजा, हे भरतवंशी अर्जुन. आणि म्हणतात कौंतेय हे कुंतीपुत्र अर्जुन. आजकाल बघा सगळ्या ठिकाणी फॉर्म भरतात आणि तिथे आईचं नाव मागतात, मदर्स नेम. पूर्वी एवढं नसायचं. आम्ही जेव्हा शाळा शिकलो तुम्हाला पण असेल की आईचं नाव हार्डली कधी कोणी मागितलं असेल एखादा EBC फॉर्म किंवा असं कुठला फॉर्म भरताना. पण आजकाल सर्रासपणे आईचं फॉर्म. का? बरोबरीचं आहे ना आता. त्याच्यामुळे फेमिनिझम पण आहे आज आणि आईचं नाव पाहिजे तिथे मुलासोबत. त्याच्यामुळे आईचं आणि वडिलांचं नाव. आणि हे कृष्ण पण कधी भेदभाव करत नाही. तेव्हापासूनच कृष्ण आईचं नाव लावत होते बघा. इवन आज आईच्या नावाने मुलाला कधी हाक मारलं जात नाही. हाक मारतात का? हां, एखाद्याचं आईचं नाव जर काय असेल, आजकालच्या आईचं नाही, जुन्या आईचं नाव सांगा एखादं. हां, भीमाबाई काहीतरी म्हटलं, भीमाबाई. हां, भीमाबाई. तर तुम्ही म्हणा का भीमाबाई पुत्र. हां, तर मग तेच चर्चा करतोय आपण. कोणतेही असला अर्थ हाच आहे की कुंतीचा पुत्र. आईच्या नावावरून मुलाचं नाव संबोधित केलं जातं. म्हणजे आईच्या नावाला सुद्धा महत्त्व त्या काळी कृष्ण आणि त्या काळची पण ती प्रथा होती. असं नाही की आताच फक्त फेमिनिझम आहे किंवा आताच फक्त स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार दिला आहे. नाही, पूर्वीपासून आहे. उलट वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांना जास्त महत्त्वाचं स्थान दिलं आहे, जास्त मानाचं स्थान दिलं आहे पुरुषांच्या तुलनेने. तर मग याच्यामध्ये कृष्ण आता दोन नावाने संबोधित करतात, कौंतेय आणि भारत. यांचे पण खूप महत्त्वाचे अर्थ आहेत, ते आपण बघू. मधला जो अर्थ आहे त्याच्यामध्ये मात्रा स्पर्शास्तु, मात्रा आणि स्पर्शास्तु याने काय करायचं आहे? शीत उष्ण सुखदा आणि आगम अपायिनो येतील आणि जातील. काय? शीत उष्ण. शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरमी, थंडी गरमी म्हणजेच हां, हिवाळा आणि उन्हाळ्यासारखं ते येतील जातील. काय? सुख आणि दुःख. कशाने? मात्रा आणि स्पर्श, इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या संगमाने. ताम तितिक्षस्व भारत. ताम तितिक्षस्व. तितिक्ष म्हणजे सहन करणे. अर्जुना, सहन करायला शिक. हे कृष्ण या श्लोकात सांगतात. मग काय सांगतात कृष्ण? की इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या स्पर्शाने सुख दुःख येतील. ज्या पद्धतीने सर्दी गरमी येते, उन्हाळा हिवाळा येतो, त्या पद्धतीने सुख आणि दुःख येतील जातील.
आणि हे कसं येतील जातील, येतील पण आणि जातील पण. पण हे जाणं येणं पण अस्थिर आहे. जाणं येणं पण नित्य नाही आहे, तात्पुरतं आहे. म्हणजे गेलं ते तात्पुरतं गेलं, पुन्हा येणार आहे. आणि आलं ते पण तात्पुरतं आहे, कारण ते जाणार आहे. कोविड आला, नको नको वाटत होता, पण गेला. गेल्यानंतर सुस्कारा सोडला, चांगला वाटलं. पण कोविड गेल्यानंतर आता युद्धाचे प्रसंग सुरू झाले आहेत. युद्धाचे वातावरण डोक्यावर असे भिरभिरत आहेत, कधी काय होईल माहिती नाही आहे. हे पण जाईल, ते पण अस्थिर होतं, हे पण अस्थिर आहे. आणि ह्याच्यानंतर पुढचं येणार नाही असं पण नाही आहे, ते पण परत येऊ शकतं. अनित्य. म्हणून काय करा अर्जुन, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागू नको तू. हे येणं जाणं चालू राहील याचं. आणि हे आलं तरी पण जास्त दिवस टिकणार नाही, गेलं तरी पण पुन्हा येण्याची शक्यता आहे. ताम तितिक्षस्व, सहन करायला शिक. हा त्याचा एक साधा अर्थ आहे. आपण एकेका लाईनवर चर्चा करूया. पहिला, मात्रा स्पर्शास्तु. मात्रा आणि स्पर्श. मात्रा हा या शब्दाचा अर्थ आहे तन्मात्रा. तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे इंद्रिय विषय. इथे तुम्हाला फोटो दिसतोय, कसले फोटो येते? पंच ज्ञानेंद्रिय. आपल्याला प्रत्येकाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, होय की नाही? बघा, कुठले कुठले पंच ज्ञानेंद्रिय कोण सांगेल? सांग. हे काय ते दिसतंय? डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ. बरोबर आहे. 5 आपल्याला ज्ञानेंद्रिय आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक इंद्रिय विषय आहे. इंद्रिय विषय. इंद्रिय विषय म्हणजे त्या इंद्रियाने त्या गोष्टीचा अवलोकन केलं जातं किंवा भोग केला जातो. जोड्या लावा. पहिला कुठला आहे? कान. कानाचा इंद्रिय विषय कुठला आहे सांगा? कानाचा कुठला आहे? घंटी. डोळ्याने घंटीचा काहीच उपयोग नाही आहे. घंटी कानाचा. पुढचं काय आहे? जीभ. जिभाचा कुठला आहे? स्ट्रॉबेरी. ओके. पुढचं काय आहे? नाक. नाकचं काय आहे? हां, स्प्रे दिसतोय बघा तिथे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? डोळ्याचं काय आहे? टी व्ही. ओके. आणि तर तिकडचं काय आहे? त्वचा. हात. पण तर त्वचेसाठी सांगितलं आहे. स्पर्श. त्याचं कुठलं आहे? खेळणं आहे की काहीतरी आहे, ते आहे ना? बरोबर ओळखतो, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स आहेत. इंद्रिय आणि इंद्रिय विषय. आता याच्यातूनच तुम्हाला हे सांगायचं आहे की कानाचा इंद्रिय विषय काय आहे? घंटा. हां, आवाज. फार बुद्धिमान आहेत तुम्ही. कानाचा इंद्रिय विषय काय आहे? शब्द. कानाचा इंद्रिय विषय आहे शब्द. शब्द, ध्वनी. ध्वनीला शब्द पण म्हणतात. शब्द, ध्वनी. ध्वनी हा कानाचा इंद्रिय विषय आहे. कानाचा संबंध फक्त आणि फक्त ध्वनीशी आहे. जर त्या कानाजवळ तुम्ही मोबाईल ठेवला आणि एक चांगलं पिक्चर लावलं तर कानाला काहीच घेणं देणं नाही त्याशी. बरोबर आहे? त्या कानाजवळ जर तुम्ही एक मस्तपैकी थंडगार आताच्या गरमीमध्ये आणि तुम्ही गुळकंदची आईस्क्रीम जर ठेवली, गुळकंदची आईस्क्रीम खाल्ली? भुसावळला नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिक पद्धतीने बनवले जाणार आहे आईस्क्रीम सर्वांसाठी. तुम्हाला पहिल्यांदाच मी आमंत्रण करतो आहे. कुठला जिभेचा कुठला इंद्रिय विषय आहे तो? जीभ. ती आईस्क्रीम जर तुम्ही कानाजवळ ठेवली तर कानाला काय घेणं देणं आहे? ती आईस्क्रीम तुम्ही डोळ्याजवळ ठेवली, डोळ्यांना काय करायचं आहे?
डोळे बघतील फक्त आणि जिभेला म्हणेल ए बघ बघ तुझी वस्तू आली इकडे आहे ना. प्रत्येक इंद्रिय विषयाला त्या इंद्रियांशी संबंध आहे, बाकी इंद्रियांशी काही संबंध नाही आहे. जिव्हा, मग कानाचा इंद्रिय विषय आहे शब्द ध्वनी. जिव्हेचा इंद्रिय विषय काय आहे? चव. चव स्ट्रॉबेरी नाही, चव. चव कधी कधी आई म्हणते ना काय चव सख्या ह्या. थोडं पण त्याला 19-20 चालत नाही, मीठ इकडे तिकडे चालत नाही. किंवा एखादी मुलगी असते काय चव सखी आहे. मग कधी कधी अशा मुली असतात किंवा मुलं जरा किरकिरे असतात आणि ते खाऊन त्याच्या अंगाला लागत नाही. इंद्रिय विषय जिव्हा, चव. नाकाचा गंध, राईट, गंध. मग तो सु असो किंवा कु असो, गंध नाकाचं आहे. डोळ्यांचा पाहणे ही क्रिया झाली. दृश्य, रूप. डोळ्यांसाठी रूप, डोळ्यांचा विषय काय आहे? रूप. आणि त्वचेचा स्पर्श, त्वचेचा स्पर्श. आता स्पर्श होतो का? पंख्याच्या गरम हवेचा स्पर्श होतो का? 2 मिनटं पंखा बंद करा, बघा कसा स्पर्श होईल गरमीचा, आहे ना. स्पर्श, इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा स्पर्श. मग या इंद्रियांना इंद्रिय विषयांचा स्पर्श झाल्यावर दुःख का बरं म्हटलेलं आहे? सुख यायला पाहिजे ना. सुख दुःख असं म्हटलेलं आहे. शीत उष्ण आणि सुख दुःख का म्हटलेले आहे? इंद्रियांसोबत विषयांचा संबंध आला तर सुख व्हायला पाहिजे. दुःख होतो का कधी? आता खिचडी आली तुमच्याजवळ, आता मी जरा अगोदर तर ॲडव्हर्टाईज करतो आहे की आजची जी खिचडी बनलेली आहे आणि ती एवढी सुंदर आणि एवढी जबरदस्त टेस्टी आहे की जर तुम्हाला खरोखर खूप भूक लागली असेल तर तुम्ही त्याचा खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. भूक नसेल तर तुम्ही म्हणाल की थोडा अजून मीठ पाहिजे होता, थोडी जास्त पातळ झाली, थोडी अशी. मग कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, 3ऱ्या अध्यायामध्ये पुढे जाऊन म्हणतील, कृष्ण म्हणतात की जड पदार्थांपेक्षा, जड पदार्थांच्या तुलनेने पेक्षा इंद्रिय ही जास्त श्रेष्ठ आहेत. पदार्थांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रिय विषय हे पदार्थांपासून बनलेले आहेत. स्ट्रॉबेरी, टी व्ही, घंटा हे सगळे पदार्थ आहेत, भौतिक पदार्थ आहेत. जिवंत जरी झाडाचं फळ जर असेल तरी तो एक पदार्थ आहे. पिकल्यानंतर ते त्याचे जे अंग आहेत, त्याचे जे त्याचे विविध घटक आहेत ते नंतर वेगळ्या वेगळ्या घटकामध्ये मिक्स होतील, पदार्थ येतो. पदार्थांना एन्जॉय करतो इंद्रिय, म्हणून इंद्रिय पदार्थांपेक्षा श्रेष्ठ आहे. पदार्थांच्या तुलनेने इंद्रिय श्रेष्ठ आहेत. आणि इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ मन आहे, जो सगळ्या इंद्रियांना नियंत्रित करतो. इंद्रियाचा राजा मन आहे. मन जर नसेल आणि इंद्रियांना कितीतरी आवडता पदार्थ असेल तरी त्याचा उपयोग होणार नाही. पार्टीला बसलेत, आईस्क्रीम पार्टी आहे, मुलं बसलेत आणि एका मुलाचा वाढदिवस आहे, सगळे साजरी करतायत आणि केक असा डबल बिल्डिंगवाला केक आणलेला त्यांनी असं, आणि त्याच्यावर मस्तपैकी आयसिंग आहे आणि केक कापलेला आहे आणि आता खायचं आहे. आणि सगळे बसले आणि आईस्क्रीम घेतली, इकडे केक घेतला, इकडे अजून बाकीचं काय काय त्याचा खुराक आहे. आणि इतक्यात मेसेज आला, रिझल्ट लागला. आणि त्यांनी बघितलं, अरे बाप, रिझल्ट लागला. आणि त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा काय, पप्पा दिसणार.
मग मी दिसणार मार्क्सच्या सोबत आणि समोर आईस्क्रीम आहे, केक आहे, एवढ्या सगळ्या वस्तू खायच्या दिसतील. काय एन्जॉय करणार तो? काय एन्जॉय करेल तर? नाही एन्जॉय करू शकत. मन जास्त शक्तिशाली आहे इंद्रियांपेक्षा. आपल्या या भौतिक जगामध्ये एक मुख्यत्वेने 24 तत्त्व मानले जातात भगवद्गीतेनुसार. कोण सांगेल 24 तत्त्व? मागच्या वेळेस झालेले नाही आहे भक्तिवृक्षमध्ये. मागच्या वेळेस चर्चा केली होती का आपण? हां, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. हां, कोण सांगेल इकडे? पुरुषांमध्ये कोण सांगेल? 24 तत्व. हां, पंचमहाभूत 5 झाले. कुठले महाभूत आहेत? हां ठीक आहे, पंचमहाभूत 5 झाले. अजून पंचज्ञानेंद्रिय 10 झाले. पंचकर्मेंद्रिय 15 झाले. हेच झाले ना पंच इंद्रिय विषय. इंद्रिय आणि इंद्रिय विषय त्यालाच म्हणतात तन्मात्रा. मात्रा किंवा तन्मात्रा. किती झाले? 20. आता 3 राहिले. कुठले? 4 राहिले. कुठले कुठले सांगा? हां, मन, बुद्धी, अहंकार आणि महत्तत्व सूक्ष्म. हे 24 तत्व आहेत या भौतिक जगामध्ये. तर इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचं आपापसामध्ये नैसर्गिक एक आकर्षण असतं. आणि हे आकर्षण निर्माण करण्याचं कारण काय आहे? इंद्रियांशी इंद्रिय विषयांप्रती प्रीती आहे, नैसर्गिक ती प्रीती आहे. आणि त्याचं कारण आहे की एक तर समजा मी त्या दिवशी असंच काहीतरी खात होतो आणि खाताना त्या जिव्हेचा फार विचार करत होतो. ते पदार्थ तोंडामध्ये आहे, पण जिव्हा त्याला जेव्हा स्पर्श करते तेव्हा त्याला एक त्याची चव समजते आणि मग त्याच्याने एक वेगळा रस तयार होतो. चव समजली की जिव्हा पाझरते पण, आणि मग ग्रंथी पण पाझरतात आणि मग सलैवा लाळ बाहेर निघायला लागते आणि त्याचं मिक्स होतं आतमध्ये आणि त्याच्याने एक वेगळा रस तत्व तयार होतं आणि मग ते आतमध्ये जातं. पण ती जीभ जर नसेल तोंडात, अलगद तुम्ही जर गिळण्याचा प्रयत्न करा, काय मजा नाही येणार तुम्हाला. इंद्रिय विषयांशी प्रति नैसर्गिक आकर्षण आहे आणि त्याच्याने काय खावं काय खाऊ नये याची बुद्धी येते किंवा हे समजतं, भेदभाव समजतं, डिस्क्रिमिनेशन करता येतं. म्हणून हेल्थसाठी किंवा खाल्ल्यानंतर तुष्टी पुष्टी शुद्ध पाय ज्या होणार आहेत या गोष्टी व्हाव्या, यासाठी इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्यामधला संबंध हा आहे, नैसर्गिक त्यांच्यामधला संबंध आहे. पण मोस्टली इंद्रिय हे इंद्रिय विषयांना एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ जिव्हा घ्या. जिव्हेला काय आवडतं? प्रत्येकाची आवड वेगळी असणार आहे. काय आवडतं तुम्हाला खाण्यामध्ये? सर्वच आवडतं, पण त्याच्यामध्ये सर्वांमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? ते बघितल्याबरोबर तुम्हाला वाटलं की वाव, किती पण थकून आल्यानंतर तर मुझ्यापेक्षा माताही सांगतील. सांगा माता, यांना काय आवडतं? खिचडी चुपचाप खाऊन घेतो. याने म्हटलं की आता चुपचाप आम्ही खाऊन घेतो आणि त्याने म्हटलं की आम्हाला तर तिकडे पण मिळत नाही, इथेच मिळतं. सगळ्याच्या गाराने येत आहेत आज. हां, असं काय ऑप्शन नाही किंवा ऑब्जेक्शन नाही. ऑप्शन नाही म्हणजे असा काही इलाजच नाही आम्हाला. तुम्हाला काय आवडतं? आंबट जास्त आवडतं. ओके, यांना तिखट आवडतं. तिखटवाला तिकडे पण एक आहेत. तुम्हाला तरी जास्त आवडते ना?
हां, तुम्हाला काय आवडतं? गोड, तिखट, तिखट, गोड, तिखट, गोड, गोड. ते तिकडे झोपलेले प्रभूजी. तुम्हाला काय आवडतं? गोड, तिखट, गोड दोन्ही पण, म्हणजे गोड आंबट. इकडे हां, इकडे मागे मागे गोड, गोड, गोड. इकडे गोड, गोड, गोड. गोडच आवडतं सगळ्यांना. आता त्या गोडमध्ये जरी विचारलं ना तर गोडमध्ये कितीतरी भेद राहील की गोडमध्ये कुठला गोड आवडतो तुम्हाला. रसमलाई आवडते, रसगुल्ला आवडतो, गुलाबजामुन आवडतो, करंजी आवडते, दुसरं काय असतं ते? नाही, ते करंजीमधला एक प्रकार असतो बघा, सांजोरी ते आवडते, पुरणपोळी आवडते, मालपुआ आवडतो, बालुशाही आवडते. हां, तुम्ही ओगीच तिखट बोलले, तुम्हाला गोड आवडतं आहे. प्रत्येकाच्या इंद्रियांचा विषय वेगळा आहे आणि ती इंद्रिय विषयांचा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करते. मग एन्जॉय करताना जो आनंद होतो आणि त्या एन्जॉयमध्ये करून 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 एक फ्रस्ट्रेशन येतं, कारण त्याची एक लिमिट्स आहे. त्याला म्हणतात वाढत्या उपयोगितेचा सिद्धांत इकॉनॉमिक्समध्ये. उपयोगिता म्हणजे मागणी आणि पुरवठा हा सिद्धांत आहे. इकॉनॉमिक कोणी अभ्यास केला असेल तर मागणी पुरवठा. मागणी वाढली की पुरवठा वाढतो, पुरवठा वाढला की मागणी कमी होते, बऱ्याच वेळा प्राईस घसरते. आणि एखाद्या गोष्टीची जेव्हा मागणी येते तेव्हा तो घटक जेव्हा एन्जॉय केला जातो तर प्रत्येक घटकातून एक एन्जॉयमेंटची एक ठराविक मर्यादा त्याला मिळते. त्याला म्हणतात उपयोगिता. मग एक घटक घेतल्यानंतर एक आपल्याला 50% उपयोगिता मिळेल आणि दुसरा घटक घेतल्यानंतर 40%, तिसरा घटक घेतल्यानंतर 30%, चौथा घटक घेतल्यानंतर 20%. जशी जसं वस्तूचा उपभोग घेतला जातो तशी तशी त्याच्या उपयोगितेची जी तीव्रता आहे किंवा जे परिमाण आहे ते कमी 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 होत जातं. जनरली वाढायला पाहिजे की नाही? पदार्थ तुम्ही जास्त घेताय किंवा जास्त खाताय त्याच्यानंतर त्याची उपयोगिता किंवा त्याची डिमांड ही वाढली पाहिजे, वाढत नाही, कमी कमी होते. समजा तुम्ही जेवायला बसले आणि तुमचा आवडता पदार्थ आहे आणि तुम्ही एक पोळी खाल्ली. एक पोळी खाताना काय तुमचे भाव असतील? एकदम मजेत तुम्ही खाणार. त्याच्यानंतर दुसरी पोळी खाल्ली, तिसरी पोळी खाल्ली, नंतर ढेकर आला, थोडं पाणी पिले. चौथी पोळी खाताना पहिल्या पोळीसारखाच अनुभव येईल का? नाही येणार. आणि मग पाचवी खाल्ली तर मग पोट म्हणतं आता बस कर, आणि मग दुसरा एक ढेकर येतो आणि मग तरी जीवा म्हणते की नाही अजून थोडं. मग जेव्हा 6वी पोळी खाल्ली की मग पोट म्हणतं आता, पोट मग ओरडायला लागतं, ए बस कर रे. अगोदर तो मेसेज पाठवतो फक्त, नंतर म्हणतो ए बस कर, तरी पण हा पठ्ठ्या ऐकत नाही आणि हा 6वी पोळी घेतो. आणि जेव्हा 6वी पोळी खातो तेव्हा पोट ओरडायला लागतं, अरे बस. आणि मग तेव्हा तो कदाचित बोलतो पोट भरलं बाबा. ॲक्च्युली ओव्हरलोड झालेलं असतं ते. पण जेव्हा जो 6वी पोळी खातो त्याची उपयोगिता जी आहे त्याची टक्केवारी जर काढली जाईल तर ही कमी असते, सगळ्यात कमी असते, 2-3% फक्त असते. आणि त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त खातो माणूस तेव्हा ती उपयोगिता मायनसमध्ये जाते. म्हणजे त्याचा त्रास होऊ लागतो किंवा ते नको नकोसं असतं आणि ते त्रासदायक ठरतं पुढे. त्याला म्हणतात घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. म्हणजे ती वस्तू त्या इंद्रियांना आनंद देण्याची एक लिमिटेशन आहे, एक मर्यादा आहे, तेवढ्या स्तरापर्यंत देईल आणि त्याचीसुद्धा तीव्रता कमी 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 होत जाईल आणि एक स्तरावर आल्यानंतर ते निगेटिव्हिटीमध्ये चाललं जाईल. त्याची आनंद जो आहे तो निगेटिव्हमध्ये चालला जाईल आणि तो दुःखास कारणीभूत ठरतो. म्हणून म्हणतात सुख दुःख आगमा अपायिनो. मग
इंद्रिय हे एन्जॉयमेंटसाठी आहे. वस्तू जी आहे इंद्रियांच्या एन्जॉयमेंटसाठी आहे, बनवलं गेलं आहे. मग ते ठराविक मर्यादेपर्यंतच का? त्याच्यानंतर त्याला एन्जॉय का नाही करू शकत? हा क्वेश्चन. तसं बनवायला पाहिजे होतं, तसं बनवलं गेलं नाही आहे. मग बाय डिफॉल्ट किंवा प्रोडक्ट कंपनी डिफेक्ट आहे? नो, कंपनी डिफेक्ट नाही आहे, पण यूज करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे, म्हणून हे अनुभव येतात. कशा पद्धतीचे अनुभव? काय यूज करण्याची पद्धत ती काय चुकीची आहे? जेव्हा इंद्रियांना विषयाचा संबंध आल्यानंतर एन्जॉय करण्याची प्रवृत्ती जेव्हा बळावते, तेव्हा पुढे जाऊन तेच इंद्रियांना तोच विषय फ्रस्ट्रेशन देतो, निराशता निर्माण करतो आहे आणि त्याला दुःखात परिवर्तित करतो. मग इंद्रिय कुठलेही पण असो, कानाचे असो, जिव्हेचे असो, स्पर्श करण्याचे स्पर्श इंद्रिय असो किंवा डोळ्यांचे असो, कितीही तुम्ही रील बघायला असं वाटलं की ते मस्त वाटते, बघत राहतं 1 तास 2 तास 3 तास झालं, अरे यार बरं 3 तास गेले, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं, कंटाळा वाटतं, डोळे दुखायला लागतात, मान दुखायला लागते आणि घरून जे ओरडतात ते वेगळं, डाटा संपतो, फ्रस्ट्रेशन आहे. इंद्रिय, विषय आणि फ्रस्ट्रेशन. मग भोग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम निराशामध्ये झाला, दुःखामध्ये झाला. मग इंद्रियांचा भोग करण्याने किंवा इंद्रियांच्या संबंधात इंद्रिय विषय आल्याने अशी कुठली वेळ येईल की ज्याने आनंदाम बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृता आस्वादनम, आनंदाचा अंबुधी म्हणजे समुद्र, आणि त्याला भरती येत राहते, आनंद वाढत गेला पाहिजे. घटत्या उपयोगीचा सिद्धांत नाही लागला पाहिजे इंद्रिय भोगामध्ये किंवा इंद्रियाच्या आनंदामध्ये. तो वाढत गेला पाहिजे. किती? स्काय द लिमिट, त्याला काही मर्यादा नाही. तो वाढत गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा एक आंबा खाता आणि एक आंबा खाल्यानंतर तुम्हाला दुसरा आंबा खाताना त्याचा दुप्पट आनंद पाहिजे, तिसरा आंबा खाताना तिप्पट आनंद पाहिजे, चौथा आंबा खाताना 4 पट आनंद पाहिजे. पण असं होतं काय आता इथे? नाही. तो आनंद तसा असायला पाहिजे, तशी इंद्रिय आपले पाहिजे, तशी इंद्रियाची आपल्याला अपेक्षा आहे. त्यासाठी प्रवृत्ती बदलणं गरजेचं आहे. सध्या इंद्रिय भोग करण्याच्या मागे आहेत, एन्जॉयमेंटच्या मागे आहेत. जेव्हा इंद्रिय ही एन्जॉयमेंट देण्याच्या मागे जेव्हा लागतील, म्हणजेच आनंद देण्यासाठी त्याची सेवा भावना जेव्हा राहील, तेव्हा त्यांना हा अनुभव येईल, क्षणोक्षणी त्याचा आनंद वाढण्याचा त्याला अनुभव येईल. जसं कानाचं आहे ऐकणं. मग काय आपण ऐकत राहतो. काय ऐकतो? परदेशी जाना नाही, तू चीज बडी है मस्त किती ऐकून आणि मग फ्रस्ट्रेशन. त्याच कानांना ते इंद्रिय विषय एन्जॉयमेंटसाठी प्रयत्न करतो आहे, काही वेळानंतर फ्रस्ट्रेशन येतं. पण तेच कान जेव्हा हरिकीर्तन ऐकतं, तेच कान हरिभजन कथा श्रवण करतं, तेव्हा त्यांना अनुभव येतो अजून ऐकावं आणि ती तहान वाढतच जाते आणि त्याला लिमिट नसतो. जेवढं ऐकतोय तेवढं प्रत्येक ऐकण्यामध्ये पुढचा जेव्हा आपण श्रवण करतो त्याच्याने आनंद पहिल्यापेक्षा जास्त वाढतो, तिसऱ्याने त्याच्यापेक्षा जास्त वाढतो, चौथ्याने त्याच्यापेक्षा जास्त वाढतो. आणि असं जेव्हा आपण कीर्तन वगैरे जेव्हा आपण ऐकतोय एकाग्रतेने, कानात जेव्हा तुम्ही इयरप्लग टाका आणि असं झुमझुम असं जोरात मृदंगचा आवाज आला पाहिजे आणि तुम्ही एकाग्रतेने असं ऐका, तुमचा मूड पूर्ण एकदम फ्रेश होऊन जाईल. म्हणतो वाव, ऐकल्यानंतर एकदम आनंदी होऊन जाईल. करून बघा, खूप छान कीर्तन आहेत इस्कॉनचे, ऐकून बघा. आनंदांबुधी वर्धनम. तेव्हा आपले कान एन्जॉयमेंटसाठी ऐकत नसतात, सर्व्हिस मूडमध्ये ऐकत असतात. आणि ह्या भौतिक जगामध्ये किंवा ह्या प्रकृतीचा नियम असा आहे की भोग्य वस्तू, प्रकृती ही जास्त एन्जॉय करते भोग्य किंवा भोगी व्यक्ती किंवा पुरुषापेक्षा.
ह्या भौतिक जगामध्ये एकच पुरुष आहे, ते म्हणजे कृष्ण भगवान विष्णू. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. बाकी सगळे प्रकृती आहेत, भोग्य आहे. मग इथे तथाकथित आपण जे पुरुष आहोत, किंवा आज तथाकथित ज्या स्त्रिया पुरुष बनू इच्छितात, फक्त पॅन्ट घातली म्हणजे पुरुष झाला असं नाही. त्यांची पण भावना आहे एन्जॉय करण्याची, भोग करण्याची. ती प्रवृत्ती आहे, ती भोगी प्रवृत्ती जी आहे ती पुरुष प्रवृत्ती आहे, कारण पुरुष भोगता असतो. आणि ती प्रवृत्ती स्त्रियांमध्ये पण आहे, ती प्रवृत्ती पुरुषांमध्ये पण आहे. ती सगळी प्रवृत्ती म्हणजे पुरुष प्रवृत्ती. पुरुषा प्रकृतीस्तो ही भुंगते प्रकृती जार गुणान कारणम गुण संगस्ते सद असत योनी जन्मसू. जेव्हा जीवात्मा पुरुष भावनेने प्रकृतीचा भोग करू इच्छितो, तेव्हा तो गुणांच्या प्रभावाने चांगल्या वाईट पद्धतीच्या योनी जन्म त्याला स्वीकार करावा लागतो. मग या भौतिक जगाचा किंवा आध्यात्मिक जगाचा भोगी एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे भगवान. आणि त्या भगवंतांची जेव्हा सेवा करू इच्छितो, त्यांना आनंद देण्यासाठी, त्यांचा भोग्य बनण्यासाठी, तेव्हा जो भोग्य आहे, वस्तू आहे, त्यालासुद्धा अधिक आनंद होतो. आणि किती आनंद होतो तो प्रत्येक क्षणी वाढत जातो. आणि हाच आनंद किती वाढतोय हे माहिती पडण्यासाठी भक्तांना काय आनंद मिळतो आणि भक्त शिरोमणी श्रीमती राधाराणींना सेवा करून काय आनंद मिळतो हा चाखण्यासाठी कृष्ण गौरांग महाप्रभूंच्या रूपात येतात. की मला समजत नाही की मी यांचं एन्जॉय करतोय, ही सगळी माझी सेवा करतायत, पण माझ्यापेक्षा हे जास्त सुखी कसे काय, याचा अनुभव कृष्णांना माहिती नाही आहे ना. शक्कर क्या जाने उसकी मिठास. साखरेला काय माहिती आहे तुम्ही किती गोड आहेत, त्यांना आपल्यालाच माहिती साखर किती गोड आहे ना. तसं कृष्णांना काय माहिती आहे की कृष्ण किती स्वीट आहेत ते. आणि म्हणून ते कृष्ण भक्ताचा भाव घेऊन येतात आणि ते इथे सेवा करू इच्छितात, सेवा करतात गौरांग महाप्रभूच्या रूपात. म्हणून सेवा ही भावना आनंद देणारी आहे. हा प्रकृतीचा नियमच आहे, तो भौतिक जगातला असतो किंवा आध्यात्मिक जगातला असतो. भागवत पुराणांमध्ये एक स्टोरी येते, सत्य घटना येते की एक राजा होते आणि ते चुकून अशा एरियामध्ये गेले जी एरिया शापित आहे. त्या एरियाला शाप असा होता की या एरियामध्ये फक्त स्त्रियाच अलाउड आहेत. ओन्ली फिमेल्स आर अलाउड, नॉट एनी मेल. आणि जर एखादा मेल तिथे चुकून आला तर तो फिमेल बनेल, अशी एरिया आहे. आणि त्यासाठी ती शिवजीने खास करून पार्वतीसाठी ती एरिया दिली होती, जेणेकरून पार्वतींना शिवजींसोबत एकांतामध्ये असं लाज वाटायला नको. एखादा पुरुष दुसरा त्यांना कुठलाच पुरुष नाही अलाउड, फक्त एक शिवजी, एक पुरुष त्यांना हवं होतं. आणि म्हणून ती जागा तशी होती. आणि एक राजा तिथे आले आणि ते चुकून आल्यामुळे त्यांना माहिती नव्हतं, चुकून आल्याने बघतो त्यांनी लगेच त्या एरियामध्ये गेल्याबरोबर लगेच सी झाले. आणि त्यांनी म्हटलं अरे हे असं काय. तुम्ही विचार करा की तुम्ही आज इकडे निघाले आता बाईकवर आणि चुकून एखादा रस्ता चुकला, तुम्ही कुठल्या तरी गल्लीत घुसले आणि कुठली एखादी तरी गल्ली घुसले गणपती नगरच्या, त्या गल्लीत घुसून त्या साईडला बाहेर निघाले. ते म्हणतात ही साडी, हे लांब केस, हे जुल्फे, हे काय झालं. किती काय तुम्ही मला कल्चरल शॉक म्हणाल तुम्ही की काय अचानक एवढं चेंज झाल्यावर किती भयंकर फजिती होईल ना. आणि आता प्रश्न हा आहे की घरी जायचं कसं काय. बायको म्हणेल का हो म्हणेल की काय म्हणेल ती. अशीच अवस्था झाली त्यांची. आणि ते आता घरी राज्यात जाणार कसं काय. तिथेच थांबले ते आणि ते भगवंतांना प्रार्थना करायला लागले, भगवान शिवजींची आराधना करायला लागले. भगवान शिवजी प्रकट झाले. ते म्हटले की अरे तुला माहिती नव्हतं. बोले मला माहितीच नव्हतं ही एरिया, माफ करा मला. मग त्याने म्हटलं ठीक आहे, शापातून मुक्त तर होऊ शकत नाही तू, पण तुला थोडंसं कन्सेशन दिलं जाईल. काय कन्सेशन. 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री. मग तो राजा 1 महिना जेव्हा पुरुष होता तेव्हा राज्यात राहायचा आणि जेव्हा तो दुसरा महिना स्त्री होईल तेव्हा तो राज्यातून बाहेर दुसऱ्या ठिकाणी राहायचा. अशी त्याची अवस्था झाली होती. आणि जेव्हा त्याचं जीवन
संपायला आला. हे महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. जेव्हा त्याचं जीवन संपायला आला आणि त्याला विचारलं की तुझा काय अनुभव आहे, कारण त्याला एकच जन्मामध्ये 2 अनुभव मिळाले, स्त्री आणि पुरुष. हे आपल्याला येथे सगळं प्रॉब्लेम आहे. पुरुषाला म्हणतो पुरुषाचा जन्म नको गं बाई, नाही नको रे बाबा. आणि स्त्री म्हणते बाईचा जन्म नको गं बाई, आहे ना. बाईचा जन्म काय बाई, कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत, कितीतरी त्रास आहे, कितीतरी संकट आहेत. आणि पुरुषांना पण असं वाटतं. स्त्रियांना पुरुष म्हणतात स्त्रियांना काय, आपलं काय शाळा नाही शिकला तरी काय प्रॉब्लेम नाही, नोकरीचं काय झंझट नाही, आणि पुरुषांना तर कमवणंच आहे. आणि आजकाल स्त्रिया म्हणतात की नाही नाही, स्त्रियांना किती प्रॉब्लेम आहे, कितीतरी संकट आहेत, काय काय कोणी काही बोलतं, चुपचाप बिचारीला सहन करावं लागतं. पण हे राजा आता म्हणत आहेत की त्यांना जेव्हा विचारलं गेलं की पुढचा जन्म तुम्हाला घ्यायचं झालं तर तुम्ही कुठला जन्म जास्त आनंददायक आहे म्हणून तुम्ही स्वीकाराल. त्याने म्हटलं स्त्रीचा जन्म. कारण स्त्रियांचा जन्म हा जास्त आनंददायक इंद्रिय तृप्तीसाठी आहे, असं त्यांचं स्वतःचं मत आहे, त्यांचा अनुभव आहे. का? कारण मोस्टली ही जी एक प्रवृत्ती जी तयार झालेली आहे आज इकडे, का स्त्री एक भोग्य वस्तू म्हणून लोक विचार करतात आणि पुरुष हा भोगी व्यक्ती आहे, या पद्धतीने एक भावना आहे, प्रकृती आणि पुरुष. पण जेव्हा एखादा व्यक्ती सेवेसाठी तत्पर असतो आणि भोग देण्यास जेव्हा योग्य असतो, त्या व्यक्तीला त्या भोगी व्यक्तीपेक्षा जास्त आनंद अनुभवायला मिळतो. हा नियमच आहे प्रकृतीचा. आणि म्हणून जेव्हा इंद्रिय आपली भोगी न बनता भोग्य बनतील आणि जेव्हा ते इंद्रिय सेवा करण्यासाठी तत्पर राहतील, त्यावेळेस त्यांना फ्रस्ट्रेशन येणार नाही किंवा सुख दुःख आणि शीत उष्ण या द्वंद्वामध्ये ते अटकणार नाही आहेत. मग त्यासाठी या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तू किंवा कुठल्याही एन्जॉयमेंट हे आपल्याला निराशा देणारच आहे 100%. आध्यात्मिक जीवनाची या आध्यात्मिक ज्या इंद्रिय विषय जे आहेत ते आपल्याला अमर्यादपणे आनंद देतील. जसं कानांचं मी सांगितलं, कान येतात सेवेसाठी लागले आहेत. हां, कानांना पण एन्जॉयमेंट आहे. जेव्हा आपण कीर्तन ऐकतोय, कथा ऐकतोय, भागवतम ऐकतोय, त्यांना पण एन्जॉयमेंट आहे, पण ते सर्व्हिस मूडमध्ये आहेत. काय? भागवत कथा श्रवण करणं. भागवत आपण म्हणत नाही की चला आज जाऊ कथा भागवत कथा एन्जॉय करू. भागवत कथा एन्जॉय नाही करत. भागवत कथा ही श्रवण करतात आणि भागवत कथेमध्ये आनंद घेतात. त्याच पद्धतीने महाप्रसाद जेव्हा आपण खातोय, महाप्रसाद एन्जॉय नाही करत. महाप्रसाद आपण काय म्हणतो त्याला, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ऑनरिंग महाप्रसाद. महाप्रसादचा आदर करतोय. महाप्रसाद खातो असं नाही म्हणत कधी. काय करतोय? काय नाही, महाप्रसाद खातो असं नाही म्हणत आपण. महाप्रसाद एकटं घेतो किंवा ऑनरिंग महाप्रसाद. भक्तांच्या बाबतीत तरी असंच बोललं जातं मोस्टली, अशीच भाषा आहे. काय करतोय? झालं का? इथे जनरली आपल्याकडे हे काय असतं भाषा, जेवला का? काय जेवतो? भक्तगण विचारतात प्रसाद झाला का, प्रसाद घेतला का? 3 टाईम प्रसादच घेतात ते, 3 असो 2 असो जे पण असतील ते. आणि प्रसाद एन्जॉय नाही केला जात, प्रसाद ऑनर केला जातो. आणि त्याच्यामुळे प्रसादाचं फळ आहे ते आनंदवर्धनम असतं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये ही भावना मिक्स होते की मी भगवंतांचा महाप्रसाद घेतो आहे, जिवेपेक्षा अजून थोडा वरचा स्तर, जिवेच्या स्तरावर असला तर थोडासा हे होईल, पण त्याच्यापेक्षा वरचा स्तर की भगवंताचा महाप्रसाद, तर मात्र आनंद, त्या आनंदामध्ये रोमांचित व्यक्ती होईल. तर अशा पद्धतीने प्रत्येक इंद्रियांचं तसं आहे. डोळ्यांचं योग्यच वस्तू बघणार, भगवंतांच्या संबंधित वस्तू बघणार, भगवंतांचं सुंदर रूप दर्शन करणार. जेव्हा तुम्ही भगवंताचं रूप दर्शन करायला जाल तेव्हा असं वाटतं की अरे बघतच बसावं, डोळे तृप्त होत नाही आहे, बघतच बसावं. तो आनंद प्रत्येक क्षण जास्त वरचा मोठा जास्त आनंद असतो. आणि जेवढे जास्त वेळा दर्शन घ्याल तेवढा जास्त आनंद होईल भगवंताचं दर्शन. आणि एखादी मूवीज जेवढ्या जास्त वेळा बघाल तेवढा बोरिंग वाटेल, यार जाऊ दे रे. मग तो धुरंधर असो
नाहीतर भूतबंगला असो. भूतबंगला आहे ना? काय आला नवीन तो भूत भूत काहीतरी येते. दुःखाचं कारणीभूत असे. मग खरा इंद्रिय विषय हा आनंदवर्धन आहे जेव्हा तो भगवंताशी संबंधित होतो, आध्यात्मिक संबंधित होतो. पण सध्याची अवस्था जी आहे ती डिझीज कंडिशन आहे, ही रोगी कंडिशन आहे सध्याची आपली सगळ्यांची. इंद्रिय रोगग्रस्त आहेत आणि म्हणून त्यांना भौतिक गोष्टीमध्ये आनंद मिळवायचा आहे आणि त्यात ते सुख शोधतात. म्हणून इंद्रियांना इंद्रिय विषयाची लत लागलेली आहे, गोडी लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते आनंद शोधत आहेत आणि म्हणून दुःख येण्याची संभावना आहे. म्हणून कृष्ण म्हणतात वास्तविक त्याच्यात आनंद आहे जेव्हा तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट कराल. पण आता सध्याची अवस्था अशी आहे की आपण भौतिक वस्तूच्या संपर्कामध्ये आहे आणि भोगाचाच विचार करतो. जेव्हा आपण इंद्रिय विषय बघतो, डोळ्याने एखादी वस्तू बघितली, भोग करण्याचीच भावना असते. एखादा इंद्रिय विषय श्रवण केला, भोग करण्याचीच इच्छा असते, भावना असते. आणि म्हणून सुख दुःख आगम अपायनो या गोष्टी होणार आणि दुःखास कारणीभूत होणार. आणि म्हणून कृष्ण म्हणतात मात्रा इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा स्पर्श झाल्यानंतर मात्रा स्पर्श असतो. हे कोणतेही पुढे काय उदाहरण देत आहेत ते आता, की असं अनुभव येईल तुला या जगामध्ये, फ्रस्ट्रेशनचा अनुभव येईल, निराशेचा अनुभव येईल. पण अचानक ते म्हणत नाही की तू शुद्ध स्तरावर ये. कृष्ण म्हणतात कोणतेय. कुंती महाराणीचं उदाहरण तुझ्या डोळ्यासमोर ठेव. अर्जुन कोण आहे कुंती? कुंती महाराणी कोण आहे? अर्जुनाची आई आहे. तुझ्या आईचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव अर्जुन. कोण आहे कुंती? काय तिच्या जीवनामध्ये आलं आहे असं की जिने सहन केलं? तिच्या जीवनामध्ये बरेच प्रसंग असे आले की तिने सहन केले आहेत. विषान महाग्ने पुरुषा ददर्शनात असत्सभाया वनवास कृष्णतः मृधे अनेक महारथास्रतो द्रौण्यश्रतश्चास्म हरेभिरक्षिताः. हा कुंती महाराणीची प्रार्थनामधला श्लोक आहे. भगवान कृष्णांना प्रार्थना करत आहेत, हे भगवान कृष्ण, माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग आले पण तुम्ही माझ्यासोबत होते म्हणून चांगलं होतं. काय प्रसंग आले? विषाण महाग्ने. विषाण विष खाऊ घातलं गेलं आम्हाला. कोणाला विष खाऊ घातलं होतं? भीमाला, मुलाला, लहान होता. आईला कसं वाटलं असेल? बरं झालं मेला असं वाटलं असेल. तिला वाटलं असेल 5 होते त्यातला 1 गेला, ठीक आहे जाऊ दे, 4 तर आहेत असं वाटलं असेल? नाही. किती दुःख झालं असेल तिला. विष घातलं गेलं. महाअग्नी. अग्नीचा काय प्रसंग आहे? फटाफट लाक्षागृहामध्ये जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना. एवढं असं कधी झालं का? कोणी जर नातेवाईकांनी भावाने जर असं जर कट केला आणि कोणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, कसं वाटेल तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये त्यांना रक्षण करणारं कोण नाही आहे. कुंती महाराणी एकटीच आहे ती. आणि लहानपणापासून त्यांना मुलांना सांभाळते ती. तिचा नवरा वारलेला आहे. आजूबाजूला सगळे शत्रू यांच्या वातावरणामध्ये ते राहते. मुलांना घेऊन जाईल कुठे, अशा अवस्थेमध्ये त्यांनी दिवस काढले. आणि कसे प्रसंग घडले? विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला. पुरुषाद दर्शनात. पुरुष कोण? पुरुष एक महाकाय पुरुष होता, त्याचं नाव होतं हिडिंब. त्या हिडिंबने त्याच्यावर आक्रमण केलं होतं. वनवासामध्ये जेव्हा लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते कसे तरी वाचले आणि निघाले बाहेर. तर ते बाहेर जंगलामध्येच फिरत होते. बरेच दिवस ते जंगलामध्येच राहिले, इकडे राज्यामध्ये आले नाही. का? कारण पुन्हा हे लोक काहीतरी मारण्याचा कट करतील म्हणून ते म्हटले बाहेरच राहू आम्ही. आणि ते बाहेर राहिले. त्यावेळेस जंगलामध्ये जेव्हा चालत असताना रात्री एक राक्षस होता. त्या राक्षसला चाहूल लागली. नाही, तो आणि त्याची बहीण ते दोघेजण राहायचे. आणि त्याने त्याच्या बहिणीला सांगितलं हिडिंबने
मला माणसांचा वास येतोय, माणसाचा वास येतोय, आज फिस्ट आहे, आज चांगला उत्सव आहे, माणसांचा वास येतो, जाऊन बघ कुठेतरी माणसं असतील, त्यांना पकडून घेऊन ये, मी त्यांना आता खाऊन टाकेन. आणि ती बघायला गेली. पण ती जेव्हा बघायला गेली, ती भीमसेनकडे बघून एवढी आकर्षित झाली, भीमसेनचे डोळे छोले बघून. भीमसेन एकदम हट्टागट्टा तगडा, ते बघून एवढी आकर्षित झाली, ते म्हणले वाव, की असा मुंडा पाहिजे, असं तिने विचार केला. आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली. आणि हा इकडे वाट बघतो आणि भुकेने कासावी झाला, हा बाहेर आला इकडे शोधायला. हिडिंबा, तिचं नाव होतं हिडिंबा, हिडिंबा, आणि याचं नाव होतं हिडिंब. आणि हा विचार करायला लागला की, आणि येऊन हा बघतोय की तुला मी कशासाठी पाठवलं होतं आणि तू काय करतेस. ठीक आहे, तू काय करत नाही, आता मी स्वतःच त्यांना पकडून खाईन. आणि जेव्हा तो यांना खायला गेला तेव्हा भीमसेन आणि हिडिंब याचं दोघांचं युद्ध झालं, भयानक युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये हिडिंब जेव्हा वार करायचा भीमवर, तेव्हा ही हिडिंबा भीमला वाचवायची. आणि तिने भीमचं रक्षा केली आणि हिडिंबला मारण्यासाठी मदत पण केली. आणि तेव्हा जेव्हा भीमसेनने हिडिंबला ठार केलं राक्षसाला, तेव्हा त्याची बहीण हिडिंबा म्हणते, मी आता अनाथ झाली, आता मला परत सनात करा. कसं लग्न करून. भीम म्हणतो, हे असं काही प्रपोजल नव्हतं, अगोदरची अशी काही कंडिशन नव्हती. ती म्हणते मी असं काही करणार नाही. आणि त्याची आई बाजूलाच होती कुंती महाराणी. आणि कुंती महाराणी सांगितलं की भीमसेन, की तू तिला नकारू शकत नाही आणि तिला तो स्वीकार कर. आणि तिने सांगितलं की जोपर्यंत मला एक पुत्र होत नाही तोपर्यंत मला तुम्ही आश्रय द्या. त्याच्यानंतर जेव्हा मी एक पुत्रवती होईन तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन निघून जाईन, तोच माझा सांभाळ करेल पुढे. अशा पद्धतीने त्यांची अट होते. आणि मग त्याचा विवाह तिथे जंगलामध्येच लावून दिला, भीमसेनचा आणि हिडिंबाचं. तर अशा पद्धतीने ते हिडिंब राक्षसाचं आक्रमण, त्या परिस्थितीतून त्यांना जावं लागलं. आणि असे एकेका राक्षस नाही, असे कितीतरी राक्षस भेटायचे त्यांना जंगलामध्ये. ददर्शन असत सभाया. असत सभा काय आहे, कोण सांगेल. असत सभा, हां, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ज्या सभेमध्ये. ती सभा नव्हती. कशी होती ती. काय त्याला असं सभा म्हटलंय, असं सभा त्यांना काय म्हटलं. असत सभा. असत म्हणजे चांगली नाही ती सभा, वाईट लोकांची सभा, असभ्य लोकांची सभा आहे ती. का असं म्हटलंय. अशोभनीय होती म्हणजे काय. हां, चुकीचं घडलं आणि चुकीचं घडण्यामध्ये त्याने साथ दिला, त्याने विरोध नाही केला. असा नियम आहे की एखादी जर गोष्ट चुकीची घडत आहे तर आपण तिथे त्याला विरोध केला पाहिजे. आणि जर आपण विरोध करण्याच्या लायकीचं नाही आहे, म्हणजे आपली ती योग्यता नाही किंवा तेवढं आपल्याकडे बळ नाही आहे, तर ती जागा सोडून जायला पाहिजे. एखाद्यावर अन्याय होतो, एखाद्या ठिकाणी अत्याचार होतो आहे आणि तिथे आपण जर मजा बघतोय, अच्छा असंच पाहिजे, त्यावेळेस त्याचा अपराध आपल्याला सुद्धा लागतं. तो करणारा करतोय पण त्याचे काही पर्सेंटेज त्याचं फळ आपल्याला सुद्धा भोगावं लागतं. म्हणून जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ते थांबवलं पाहिजे. आणि इथे असंच सभा आहे ती, त्यांनी प्रत्येकाने साथ दिला त्याचा, सगळेजण बघत होते टकार मकार. असंच सभा या वनवास कृष्यता. वनवासामध्ये जाणं हीच फार भयानक आहे. तुम्हाला आहे कोणाला अनुभव एखादा दिवस वनवासात राहायचा, किंवा एखादा महिना नको, महिना जास्त झाला, एखादा आठवडा, एखादी ट्रिप काढू आपण 5 दिवसाची फक्त वनामध्ये जायचं, डबे बिबे नाही घेऊन जायचे, तिथे जे भेटेल तेच खायचं, हातात फक्त एक जपमाळा घेऊन जायची
आणि झोप आली तर उशाला धोंडा दगड, जमीन खाली, जमिनीवर झोपायचं. नैसर्गिक जीवन पूर्णपणे. भूक लागली की थोडं गावामध्ये यायचं, गावामध्ये थोडी भिक्षा मागायची की काय द्या, थोडंसं भिक्षा मागायचं, माधुकरी करायची, त्याचं जे भेटेल ते घ्यायचं आणि परत जायचं आणि जप करायचे किंवा कृष्णकथा करायची. असं करून बघायला पाहिजे नाही का 3 दिवस. एकदा अनुभव घेऊया आपण. जामनेरच्या आजूबाजूला नाही, बाहेर. नाही तर तुम्ही सांगून ठेवाल कोणाला नातेवाईकांना की आम्ही इथे वनवासाची सध्या एक ड्रामा करतो आहे, तुम्ही आम्हाला भिक्षा आणून द्यायची, बरोबर का? तसं नाही करायला पाहिजे असं. हां, माधुकरी मागतात. वृंदावनला जाऊया, आपण असं करूया. एवढं सोपं नाही ते. जंगलात राहणं. पहिली गोष्ट मच्छर झोपताना चावतील, बापरे, झोप नाही लागणार. मृधे मृधे अनेक महारथाश्रतो, अनेक रथी महारथांनी आक्रमण केलं युद्धामध्ये मुलांवर. जीवघाती अस्त्रांचं आक्रमण झालं. आणि द्रौण्यास्त्र, द्रोणचा पुत्र अश्वत्थामाने कुठला अस्त्र फेकला होता? ब्रह्मास्त्र फेकला होता. त्याच्यातून तुम्ही रक्षा केली भगवंता, हरे अभिरक्षिता. असे कितीतरी प्रसंगांना तोंड दिलं. लहानपणी मुलं, पाच मुलांना सोबत घेऊन, छोटंसं, आणि वडील वारले त्यांचे, विधवा झालेली, जंगलातून त्यांना घरी घेऊन आले. ऋषींनी साथ दिली त्यांना. आणि घरचे लोक स्वीकार करत नव्हते की कोणाची मुलं आहेत. पती तर वारला आहे, मुलं झाले कुठून तुला? पतीला श्राप होता की मुलांना जन्म देऊ शकत नाही, मुलं आले कुठून? सगळ्यात पहिल्यांदा तर हा कलंक लावला गेला त्यांच्यावर. आणि तेव्हा ऋषींनी येऊन त्यांना साक्ष दिली की नाही, ही पवित्र आहे आणि हिची मुलं, हिची स्वतःची मुलं आहेत आणि पतीपासून, देवतांपासून एक डिवाईन अरेंजमेंट, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेस त्यांना स्वीकार तर केलं, पण राज्यासाठी स्वीकार करत नव्हते. कितीतरी दुःख सहन करावं लागलं. आणि म्हणून कृष्ण काय उदाहरण देतात? तुझ्या आईचं उदाहरण घे अर्जुन, सहन करायला शिक. कशासारखं? तुझ्या आईसारखं. कौंतेय मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. पुढची लाईन काय आहे? शीतोष्ण सुख दुःखदाह. शीत, उष्ण, सुख आणि दुःख. बघा, शीत आणि उष्ण, थंडी आणि गरमी, ही कशाने अनुभव केली जाते? शरीराने, त्वचाने, शरीराने अनुभव केले जाते. आणि सुख दुःख मनाने. सुख दुःख हे मनाने अनुभव केले जातात. चांगलं वाईट, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, खाण्याच्या एवढ्या वस्तू आहेत पण अचानक मेसेज आला आणि मन डिस्टर्ब झालं. अचानक असा मेसेज आला की पार्टीमध्ये आहेत तुम्ही, अचानक मेसेज आला की एखादा व्यक्ती तुमचा कोणी रिलेटिव्ह बाहेर गेला होता आणि बाहेर गेल्यानंतर ते अचानक ॲक्सिडेंट झाला आणि पार्टीला आल्यानंतर रडतच घरी किंवा हॉस्पिटलमध्ये. सुख दुःख ह्या मनाचे अनुभव आहेत. शीत उष्ण हे शरीराचे अनुभव आहेत. आणि हे 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला म्हणतात द्वंद्व. काय म्हणतात? द्वंद्व. म्हणा द्वंद्व. द्वंद्व. हां, द्वंद्व, ड्युॲलिटीज. मग अशा किती द्वंद्व आहेत सांगा बरं? शीत उष्ण, सर्दी गरमी, सुख दुःख, सांगा बरं. दिवस रात्र, फटाफट. चांगले वाईट, आग पाणी, ओके. खरे खोटे, हां, आग पाठी पण ठीक आहे. हां, अजून प्रकाश अंधार, ओके. झोप आणि प्रवचन, निद्रा, झोप आणि जागरे, ओके. अजून हां, पटापट. चढ आणि उतार, ओके. आई वडील द्वंद्व आहे. हां, पुढे थंड गरम. हां, दिवसाचं झालं. चांगला वाईट, स्त्री पुरुष द्वंद्व. मग स्त्री पुरुष द्वंद्व आहे तर मग आई वडील पण द्वंद्व. ओके. द्वंद्व म्हणजे दोघांच्या विरुद्ध टोक आहेत द्वंद्वमध्ये.
विरुद्ध टोक, मित्र शत्रू, विरुद्ध टोक, योग्य अयोग्य, विरुद्ध टोक, त्याला म्हणतात द्वंद्व. आणि भौतिक जगत द्वंद्वाने बनलेलं आहे. भौतिक जगामध्ये तुम्हाला द्वंद्व दिसतील. मित्र आहेत, शत्रू पण दिसतील. शत्रू आहेत, मित्र पण दिसतील. आणि म्हणून इथे भौतिक जगत अशा पद्धतीनं आहे. भौतिक जगत असं द्वंद्वाने बनलेलं आहे. आणि असे सहन करणारे भरपूर प्रसंग जीवनामध्ये येणार अर्जुन. सहन कर. असे प्रसंग त्यांना खूप आलेत. एकदा सांगू पुढे, आहेत तुम्ही अजून इथेच? पांडव वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना त्यांना ते बऱ्याच साधूंना भेटायचे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे, उपदेश घ्यायचे. आणि बऱ्याच वेळा जेव्हा ते प्रसाद झाल्यानंतर बसायचे, जोरे डिस्कशन चालायचं, त्यातून निघता निघता विषय असा निघायचा की ह्या कधी कधी त्यांना फ्रस्ट्रेशन यायचं, प्रॉब्लेम यायचे. भिक्षा मागताना प्रॉब्लेम यायचे, कधी काही आक्रमण होत राहायचं. कधी द्रौपदीकडे बघून त्यांना एकदम कसं तरी वाटायचं की अरे ही राजकन्या, हिला आपण कुठे घेऊन आलो आहे. एक दुसऱ्याकडे बघून त्यांना दुःख वाटायचं. आणि मग सगळं फ्रस्ट्रेशन कोणावर निघायचा? युधिष्ठिर महाराजांवर. का? यांना कोणी सांगितलं होतं दूध खेळायला, आणि ते काय ते चौसर खेळायला, यांना कोणी सांगितलं होतं खेळायला. आणि खेळलं तर खेळलं, बायकोला पण लावून टाकली पणावर. असं कधी कोण करतो का? आणि याच्यावर अशी भांडणं व्हायची, अशी एकदम असं वादविवाद व्हायचा. आणि वादविवाद होता मग परत सगळे शांत बसायचे. पण ठीक आहे, जाऊ दे. आणि तरी पण युधिष्ठिर महाराज हे त्यांच्यासाठी मोठे भाऊ, आणि मोठे भाऊच्या आज्ञा यांच्यासाठी शिरोधार्य होते. एवढं मात्र होतं. पण कधी कधी असं फ्रस्ट्रेशन निघायचं. एकदा ते असे बसले होते आणि तिथे एक ऋषी आले, बृहदाश्व ऋषी. आणि ते बृहदाश्व ऋषी, त्यांनी विचारलं युधिष्ठिर महाराजांनी की आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, एवढे भयंकर आमच्या जीवनामध्ये प्रसंग आहेत, संकट आहेत. पूर्वी हिस्ट्रीमध्ये कधी असं घडलं आहे का याच्या अगोदर, की असा कोण घडला आहे की ज्याच्या जीवनामध्ये असे दुःख पदार्थ पडले, एवढे बिकट अवस्थांमधून तो गेला आहे? का आम्हीच आहेत नम्री, आम्हाला तेवढं दुःख सहन करावं लागतं? तेव्हा बृहदाश्व ऋषी एक त्यांना स्टोरी सांगतात. कुठली स्टोरी? नल दमयंतीची. ऐकायची? ही महाभारतातली पहिली लव्ह स्टोरी आहे, किंवा आतापर्यंत घडलेल्या ज्या पण लव्ह स्टोरी असतील त्याच्यापैकी हृदय द्रवित करणारी, रडायला लावणारी अशी ही लव्ह स्टोरी आहे. आणि ही सत्य घटना आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडले ते फारच चित्तथरारक आहेत. पण त्यातून जे मेसेज पण आहे हा धार्मिक आणि मार्मिक आहे. ऐकायचं आहे? 1 तास चालेल कमीत कमी. ऐकायचं आहे? हरिबोल. तुमचा हरिबोल एकदम छोटासा आहे. युधिष्ठिर महाराज मग ते म्हणायला लागले, नल नावाचा एक राजा होता, निषाद राज. निषाद एक जमात आहे, जात आहे, त्याचा राजा होता. त्यांचा एक भाऊसुद्धा होता, पण हा मोठा आणि कर्तबगार, पराक्रम, शक्तिशाली होता. आणि त्याच्यामुळे हा तिथला राजा होता, नळ. आणि हा नळ राजा एवढा रूपवान होता, एवढा सुंदर दिसायचा. आणि निषादराज आणि आपल्या इकडे विदर्भ माहिती आहे ना, अमरावती, विदर्भ राजाची एक कन्या होती, तिचं नाव होतं दमयंती. स्टार्ट याची अशी असते की काही हंस जे आहेत, पूर्वीच्या काळामध्ये हंस असायचे, हंस जे खरोखर आकाशातून उडून इकडे तिकडे स्थलांतर करायचे. पण त्या ठिकाणचं एक विशेष त्यांना
राजासारखे ते राहायचे हम्स. असं काही पण खात नव्हते ते. त्यांचं खाणंपिणे या सगळ्या गोष्टी एकदम पावित्र्याच्या असायच्या. हम्स दिसायला पण फार सुंदर असतात, बदकासारखे नाही आहेत. तर ते हम्स एकदा यांच्या दमयंतीच्या सरोवरावर यायचे, विहार करायचे, पाणी प्यायचे आणि जायचे. या दिवशी हे चर्चा करत होते हम्स आपापसामध्ये. हम्स बोलायला लागले इथे या स्टोरीतले हम्स बोलतात. आणि ते काय चर्चा करत होते की निषाद राज नळ राजा हा एवढा कर्तबगार आहे, एवढा शूरवीर आहे, एवढा दानी राजा आहे आणि तेवढाच हँडसम राजा आहे, सुंदर राजा आहे. आजपर्यंत आम्ही असा राजा कधी बघितला नाही. आणि ही चर्चा दमयंतीच्या समोर होते. आणि दमयंती ते ऐकते की अच्छा, नळ राजा कोण असा नळ राजा आहे. आणि ते नळ राजा त्यांचं कर्तबगारीबद्दल ते वर्णन करायला लागले. त्याची एक विशेषता अशी आहे त्या नळ राजाची, ते हम्स सांगतायत की त्यांना घोड्यांची पारख करण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत, कुशल आहेत. त्यांनी निवड केलेला घोडा आणि त्यांनी चालवलेला रथ, अशा निवडलेल्या घोड्यांनी चालवलेला रथ, त्याला आतापर्यंत कोणी व्यक्ती हारू नाही शकला. नळ राजाचा रथ हा पृथ्वीवर नसून तो आकाशमार्गाने चालतो, भरधाव वेगाने. आणि त्याचा रथ जेव्हा चालतो तेव्हा एक भयंकर असा आवाज होतो आकाशामध्ये. असं एक विशिष्ट प्रकारचा एक राजा, त्याचे कर्तबगार, या सगळ्या गोष्टी गुणांचं वर्णन तिथे करत होते ते. हे ऐकून आणि असं एक दिवस नाही, असं जेव्हा पण ते यायचे तेव्हा या चर्चा चालायच्या. आणि मग ती फार इंटरेस्ट व्हायला लागली आणि त्या पर्टिक्युलर हम्साला ती जवळ घ्यायला लागली आणि विचारायला लागली की ते कोण आहे ते निषाद राज, कोण आहे ते नळ, ते कसे दिसतात, ते कसे वागतात, ते कसे असतात काय, याच्याविषयी तिला अजून जिज्ञासा व्हायला लागली की कसा कर्तबगार राजा असेल. ऐकूनच तिला प्रेम निर्माण झालं त्याच्याविषयी. इकडे निषाद राजाकडे जे हम्स आले होते ते चर्चा करत होते की सगळ्या सुकुमार्य, नाजूक आणि अतिशय सुंदर जर कोण असेल आजच्या युगामध्ये तर ती म्हणजे दमयंती. दमयंतीच्या चर्चा ती करायला लागली की कशी सुंदर आहे, कशी रूपवती आहे. आणि तिच्या एक पार्टचं वर्णन करायला लागले की तिचे भुवया अशा बाणासारख्या आहेत, धनुष्यासारख्या आहेत, वक्र आहेत. आणि तिची नजर ही फार तीक्ष्ण नजर आहे. तिचे डोळे जे आहेत ते काळे भोर आणि असे कमळासारखे डोळे आहेत. तिचे नाक असं जास्मिन फ्लावरसारखे तिचे नाक आहेत. आणि तिचे सगळ्या गोष्टीचं ते अशी डिटेली वर्णन करत होते ते की हे बघून तो नळ राजा बघायला लागला की एवढी सुंदर राणी कोण कशी असू शकते. आणि मग त्याने तिच्याशी चर्चा करायला सुरुवात केली की माझा तो मेसेज तिला पोहोचवशील का, कोणती राणी आहे. आणि अशा पद्धतीने दोघांचा कबूतर जा इथे कबूतर जा नाही, ते हम्स जा झालं वास्तविक. आणि ते जाऊन मेसेज त्यांना कन्वे करायचे. आणि अशा पद्धतीने फक्त ऐकूनच ते एकमेकाच्या प्रेमामध्ये पडले होते. अशी स्टोरी आहे ती. आणि खरोखर त्यांच्या वर्णनानुसार ते सुंदर होते सुद्धा. तेव्हा तो सुंदर कोण आहे, कुठला आहे, तिथपर्यंत पोहोचणार कसं, अप्रोच कसं करणार, आणि आपली मुलगी कुठल्या तरी एका पुरुषाच्या प्रेमामध्ये आहे का वगैरे वगैरे जी चर्चा होती घरामध्ये. आणि वडिलांनी त्यासाठी निर्णय घेतला की हिचं आपण स्वयंवर करू. स्वयंवर ही मुलीसाठी दिलेली त्या काळची एक एक स्वतंत्रता होती की ती स्वतःचा पती, मुलगा ती स्वतः निवडू शकते, पण एका ठराविक दायऱ्यामध्ये. असं नाही की मुलीला वरमाळा घेऊन सोडून गेले, जा ज्याच्या गळ्यात घालशील तुझी इच्छा आणि त्याला घेऊन ये, त्याला आम्ही स्वीकार करू दामाद म्हणून. असं नसायचं. दायरा म्हणजे काय, जर ती राजकन्या आहे तर तसेच प्रभावित राजा तिथे बोलवले जायचे. आणि त्या पराक्रमी राजांचं वर्णन केलं जातं की हा या क्षेत्रातला राजा आहे, त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढं त्याचं शौर्य आहे वगैरे 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 अनाऊन्समेंट केलं जायचं. आणि जेव्हा ती राणी बघायची, राणीला तो पसंत पडला, ते ऐकलेलं तिला वाटलं तर ती त्याला स्वीकारायची, नाही तर ती पुढे वरमाला घेऊन चालायची. अशा प्रत्येक राजाजवळ जात त्याच्यापैकी एकाला ती निवडायची. आणि जर पूर्ण राजामध्ये तिला एक पण नाही वाटला, कॅन्सल, पुढच्या वेळेस दुसरे बोलवायचे. याला म्हणतात स्वयंवर. स्वयं निवडलेला वर, स्वयंवर. असा स्वयंवर रचला आणि सगळ्या राजांना मेसेज पाठवले. आणि सगळे राजा आणि दमयंतीची चर्चा, सौंदर्याची चर्चा खूप होती. आणि त्यामुळे
सगळे राजा सगळे जमा झाले तिथे. त्या ठिकाणी नळ राजा पण निघाला होता यायला. तिच्या सौंदर्याची चर्चा फक्त हंसाने सांगून इकडे तिकडे नव्हती, तिच्या सौंदर्याची चर्चा देवलोकामध्ये पण होती. आणि देवतासुद्धा इच्छा करायची की तिच्याशी आमचा विवाह व्हायला पाहिजे. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे नाही की एखादी मुलगी एवढी सुंदर आहे की स्वतः इंद्र येईल वरमाळा घेऊन माझ्याशी लग्न कर. बापरे, कोणतरी परीच पाहिजे ती नाही का. परी म्हणजे तुला नाही म्हणत ती परीच पाहिजे अशी की जिला इंद्र. मग त्यावेळेस इंद्र, अग्नी, आय थिंक वायू आणि यमराज असे 3 हे 4 प्रभावशाली, हे फार प्रभावशाली देवता आहेत. हे स्वतः आले दमयंतीच्या स्वयंवरामध्ये. आपण पण राहू देते आणि आपल्याला निवडील ती, का देवता आहेत शेवटी. पण त्यांना हे माहिती पडलं की दमयंती ही ऑलरेडी कोणाची तरी तिच्या मनामध्ये कोणतरी आहे. आणि कोण आहे तो? नळ राजा. जेव्हा नळ राजा तिकडनं येत होता स्वयंवरासाठी, देवताने त्याला पकडलं आणि त्याला सांगितलं की तू फार दानी आहे, शूरवीर आहेस, आम्हाला तुझ्याकडून दान पाहिजे. ते म्हणजे देवतागण तुम्ही देवतागण आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्हाला मी काय दान देणार, प्लीज मला आज्ञा करा. आणि त्याने म्हटलं की तू जा आणि दमयंतीला आमच्या 4 पैकी एकाला कोणाला तरी निवडायला सांग. दोघं एकमेकावर प्रेम करतात, अजून पण भेट झालेली नाही आहे, पहिली भेट होणार आहे. कशी? हे सांगण्यासाठी की तू त्यांना निवड. कसा प्रसंग आहे बघा. आणि मग जेव्हा ते निघतात आणि त्यांनी सांगितलं की तू गेलाच नाही तर तुला आम्ही श्राप देऊ शकतो, आम्ही देवतागण आहेत, शक्तिशाली आहोत. ते म्हणतात ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. आणि ते गेले खाली, एक भेस बदलून गेले तिकडे आणि एक साधारण वेश धारण करून एक मेसेंजरचा. पण मेसेंजरला आतमध्ये परवानगी नाही आहे का, स्वयंवरचं हे आहे. पण देवतांनी एक वेगळी अरेंजमेंट करून त्याला आतमध्ये एंट्री दिली. आणि जेव्हा तो त्यांच्या महालमध्ये गेला तेव्हा जेव्हा दमयंती समोर पहिल्यांदा आला नळ, तेव्हा दमयंतीने ते प्रभावशाली व्यक्तिमत्व बघितलं आणि त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात, का आले. ते म्हटले की तुमच्या स्वयंवराची चर्चा देवलोकात आहे, तुमच्या सौंदर्याची चर्चा देवलोकात आहे आणि देवलोकातले 4 जे प्रभावशाली देव आहेत तुमच्याशी विवाह करू इच्छितात, तुम्ही त्यांना निवडावं असा मेसेज घेऊन मी आलो आहे. आणि हे जेव्हा तिने बघितलं आणि तिने विचारलं केलं की नाही, मी ऑलरेडी नळ राजाशी विवाह करू इच्छिते, मी माझं मन त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे. आणि जेव्हा मी मनाने स्वीकार केला आहे आणि म्हणून मी दुसरा कोणीही व्यक्ती स्वीकार करू शकत नाही, मी एक पतिव्रता आहे. हे जेव्हा तिने सांगितलं तेव्हा त्यांनी नळने खूप त्यांना प्रयत्न केला कन्व्हिन्स करण्याचा, पण तिने नाही म्हटली, दमयंतीने नाही म्हटलं. आणि दमयंतीने त्यांना ओळखलं की हा मेसेज घेऊन तुम्ही माझ्यासमोर आलेत, ज्यांच्यासाठी किंवा ज्यांना मी माझं हृदय अर्पण केलं आहे, आणि तुम्ही आज मला पहिल्यांदा भेटताय आणि तुम्ही मला पहिल्यांदा भेटताना अशा पद्धतीने तुम्ही मला भेटाल हे मी कधी विचार नव्हता केला. आणि म्हणून ती शोक पण करू लागली आणि ते म्हटलं की मला कृपया करून तुम्ही असं करायला सांगू नका. आणि नळ राजा तोच मेसेज घेऊन देवतांकडे गेले की मी खूप प्रयत्न केला सांगण्याचा, पण तिने अशा पद्धतीने मला उत्तर दिलं आणि मी काय करू नाही शकलो. दुसऱ्या दिवशी स्वयंवराला सगळे राजे उपस्थित होते आणि नळ राजा पण उपस्थित होता, आपल्या आसनावर बसला होता. आणि हे 4 देवता पण तिथे उपस्थित होते, पण ते 4ही देवता नळ राजाचा रूप घेऊन बसले होते. आता तिथे किती नळ होते? 5. आता कसं काय निवडायचं? आणि दमयंतीची मोठी परीक्षा होती आणि दमयंती तिथे आली आणि देवतांना विनंती करायला लागली आणि त्यांची स्तुती करायला लागली. त्या 5 नळांजवळ येऊन ती स्तुती करायला लागली आणि स्तुतीने कोणीही विरघळतो. देवतांना ती फार स्तुती केली आणि देवतागण फार प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले की कृपया करून तुम्ही मला आशीर्वाद द्या, जर तुम्ही माझ्या स्तुतीने आणि मला माझ्या प्रती जर तुम्ही संतुष्ट असाल तर कृपया करून मला आशीर्वाद द्या की मी माझा जो नळ आहे त्याला मी ओळखू शकेन. आणि तेव्हा देवतांनी तिला सांगितलं की आम्ही देवलोकातले निवासी आहोत. देवतांना ओळखण्याचे काही पद्धती आहेत. देवतागण जमिनीला स्पर्श करत नाही, देवतांची सावली पडत नाही, देवतागणांचे गळ्यातला हार आहे तो सुकत नाही कधीच,
कधी एका दिवशी भेटला तर लक्षात ठेवा हे. तर कुठे असं गेले की प्रभावशाली जर एखादा कोण दिसला तर बघा त्याचे पाय जमिनीला लागलेत का, पाय टेकले नाही, जा पाय देवता नाही. आणि जेव्हा ह्या गोष्टी तिने बघितल्या तेव्हा तिने बरोबर ओळखलं की हाच माझा नळ. आणि तिने नळराजाच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकली आणि त्यावेळेस देवतागण त्यांना संतुष्ट होऊन आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले, तिची एकनिष्ठता बघून. आणि जेव्हा देवतागण जेव्हा रिटर्न चालले होते तेव्हा तिकडून कली व्यक्ती, कलीचा एक काळ आहे ना, पण कली व्यक्ती रूपामध्ये तिथून पळत पळत येत होता. आणि देवताकडे म्हटले, अरे कुठे चाललं एवढं लगबगी नाही. ते म्हटलं, अरे तुम्हाला माहिती नाही का दमन तिथं स्वयंवर होणार आहे तिकडे, मी तिकडेच चालू पटकन, चला तुम्ही पण. ते म्हटले, अरे झालं ते आटोपलं सगळं, आता भंडारा चालू आहे फक्त. आणि ते म्हणलं कसं काय. मग त्यांनी सगळी स्टोरी सांगितली की ते ऑलरेडी नळवर प्रेम करते आणि नळ आणि दमनचा विवाह ऑलरेडी होऊन गेला आहे, तुम्ही झालेलं सगळं विवाह त्यांचा. तेव्हा त्या कलीला फार राग आला, म्हणे असं कसं होऊ शकतं आहे, आम्ही देवगणातले लोक आहेत आणि आम्हाला त्याने, तुम्हाला सुद्धा त्याने त्यागलं आणि मला पण, मी त्याचा बदला घेणार. म्हणजे कोणाला रिजेक्ट केलं आणि राग कोणाला आला, काहीतरी अशी म्हणे बघा एक. म्हणजे आपलं काय घेणं देणं नाही आहे आणि बिनाकामाने नुसता हा उचलापट करतो आहे इथे आपल्या आत. किंवा त्याला म्हणता येईल की बेगाने शादी में बेगाने शादी में अब्दुल्ला दिवान, तसा. सांगू पुढे. कली आला आणि कलीने बघितला, कलीने म्हटलं की मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. दोघांचं विवाह झालं छान पद्धतीने, पाठवणी केली आणि ते विदर्भातून निषाद राज त्यांच्या राज्यामध्ये आले. छान पद्धतीने राज्य चालू होता, खूप छान पद्धतीने राज्य चालू होता. आणि नळ राजा परिपूर्णतेने धर्माचं आचरण, धर्माचं पालन करत होता. आणि कली त्याच्या अवतीभोवती फिरत होता की याला मी कधी आणि कसा डॅमेज करू आणि कसा मी याच्या जीवनामध्ये प्रवेश करू. पहिलं तुम्ही याच्यामध्ये घुसेन आणि मग याची बुद्धी मी खराब करेन. कली कसा घुसतो, प्रवेश करतो. कली जेव्हा हस्तिनापूर राज्याच्या बॉर्डरवर आला होता तेव्हा परीक्षित महाराजांनी त्यांना रोखलं तिथेच आणि त्याला धमकावलं आणि त्याला तिथून परत पाठवलं. तेव्हा कली म्हणतो की मी पण तुमचं प्रजाच आहे, आता माझा काळ येतो आहे कलियुग, तर प्लीज मला तुम्ही अलाव करा, किंवा मी कसं येऊ शकतो, मला एक थोडं तर चान्स द्या. तेव्हा परीक्षित महाराज म्हटले, तू त्याच ठिकाणी राहू शकतोस फक्त जिथे या 4 गोष्टी आहेत: मांसाहार, नशापान, व्यभिचार, जुगार. या 4 गोष्टी जिथे आहेत तिथे तुला स्थान आहे, जा राहा. आणि कली परत हात जोडून उभा राहिला. तो म्हणतो, महाराज तुमच्या राज्यामध्ये 4 गोष्टी अजिबात नाही आहेत, त्याच्यामुळे मला स्थानच नाही आहे, प्लीज अजून काहीतरी कन्सेशन द्या, मी कुठेतरी राहू शकेन. तेव्हा परीक्षित महाराज म्हटले, जिथे एक्सेसिव्ह गोल्ड, सोनं आहे, धन आहे, जिथे अधिक मात्रामध्ये संपत्ती आहे तिथे निवास कर. जिथे जास्त धन संपत्ती तिथे कली लपलेला असतो आणि म्हणून डोकं खराब लवकर होतं जिथे धन जास्त आहे. कली वाट बघत होता की याच्या आतमध्ये प्रवेश कसा करायचा. एक दिवशी कली नळ राजा लगबगीने खूप थकलेले असताना काही खाल्ल्यानंतर हात वगैरे तोंड न धुता असाच तो झोपी गेला. विश्राम करत होता आणि असाच तो झोपी गेला. एकदा असं घडलं अवचित, हात न धुता आणि तोंड न धुता असाच झोपी गेला. कशा अवस्थेमध्ये? अशुद्ध अवस्थेमध्ये. त्यावेळेस कळीला चान्स मिळालं, आता यांनी धर्माचं नियमाचं पालन केलं नाही म्हणून मी याच्यामध्ये आता प्रवेश करू शकतो. विचार करा, अशा परिस्थिती आपल्या जीवनामध्ये किती वेळा असतात. मग कलीचा प्रभाव कसा राहणार आहे. म्हणून कलीच कली आहे. कलियुगामध्ये
स्वच्छता गेली, स्वच्छता गेली. कलियुगामध्ये सूची नाही आहे. एका छोट्याशा कारणाने कली जर त्या नळ राजामध्ये प्रवेश करू शकतात तर मग आपली काय दशा आहे. म्हणून आपल्यासाठी एकच दिशा आहे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथे मुलांना माहिती नाही की 2 वेळा स्नान करायचं असतं. त्यांना माहिती नाही की संध्याकाळी पण आंघोळ करतात. मी तर कधी बघितलं नाही माझ्या आईला करताना किंवा माझ्या पप्पांना करताना. माहीत नाही कधी नियम त्यांना बिचाऱ्यांना. खाल्ल्यानंतर हात धुणं पाय धुणं इथे अजून दुसरी गोष्ट आहे की नाही. आजकाल तर काय काढलं आम्ही, हात धुवायला लागू नये म्हणून काय ते टिश्यू पेपर काढले. टिश्यू पेपर तर काय हात काय अजून काय. हे भगवान, मी तर कधी पण त्या बाथरूममध्ये जायचो, ट्रेनमध्ये असो कुठे असो, मला तोच प्रश्न पडत आहे की ही ते कागद लपेटून का बरं ठेवलेत, याचं काय काम असं येते, याचं काय का. खूप वेळ याच्यावर विचार करायचो. माझी जिज्ञासा फार असायची. अचानक मला एक दिवशी फार त्याचा शोध लागला चर्चा करताना. म्हटलं बाप रे, विचार करा आता कली कुठून कुठून कुठे कुठे घुसेल सांगा तुम्ही. ते दुसरं बघा, हात आता जर खाल्ल्यानंतर हात धुवत नाही, काय करतात, एक सॅनिटायझर किंवा डॉक्टर लोकांकडे काहीतरी लोशनसारखं असतं. मी एका ठिकाणी चाललो होतो, आम्ही दोघेजण चाललो होतो बाहेर, बस पार्टीला आम्ही होतो, माझ्यासोबत एक होते डॉक्टर होते. त्यांनी लगेच खाल्लं, हात धुवायचं, फक्त हात असे केले आणि ते लोशन घेतलं, टाकलं हातावर. म्हटलं काय आलं, झालं हात स्वच्छ झालं. म्हटलं बाप रे, अशी स्वच्छता आहे आज. मग कलीने प्रवेश केला आणि कलीने जेव्हा प्रवेश केला त्याची बुद्धी भ्रष्ट करायला सुरुवात केली आणि बुद्धीचा कंट्रोल घेतला त्या कलीने. आणि कलीने त्या नळ राजाला द्यूत खेळण्यास भाग पाडलं, द्यूत खेळण्यास प्रवृत्त केलं. आणि तेवढ्याच बेतामध्ये त्याने त्याच्या भावाला, कलीचा एक भाऊ होता, स्वयंवर झाला होता, कलीचा एक भाऊ होता, त्याचं नाव होता पुष्कर. त्याला तिकडनं प्रवृत्त केलं की तू नळशी द्यूत खेळ. पण नळ राजा द्यूत चौसर खेळण्यामध्ये एक्सपर्ट पण होता आणि पुष्करला माहिती होतं की मी जिंकू नाही शकत. पण कलीने त्याला विश्वास दिला की मी त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि मी त्याला हरवेन, म्हणून तू खेळ आणि तू जिंकशील आणि तुला पूर्ण राज्य मिळेल. असं जेव्हा त्याला आमिष दाखवलं तेव्हा पुष्करने त्याला ललकारलं, चेतावणी दिली की मी तुला ललकारतो चौसर खेळण्यासाठी. आणि एखाद्या राजाला जेव्हा एखाद्या व्यक्ती जेव्हा त्याला असं चॅलेंज करतो तेव्हा तो सहन नाही करू शकत. आणि मग त्यांनी पण गेला आणि दोघांनी चौसर खेळायला सुरुवात केली. आणि त्या चौसर खेळण्यामध्ये 1,00,000 सुवर्णमुद्रा, 2,00,000 सुवर्णमुद्रा, असे हजारो सुवर्णमुद्रा करता करता प्रॉपर्टीवर आले. प्रॉपर्टी करता करता राज्याचे महलवर आले. राज्य हरवला, प्रॉपर्टी हरवली, महल हरवला, धनसंपत्ती हरवली, सगळं काय त्याचं लुटलं गेलं आणि जिंकत गेला पुष्कर. आणि जिंकता जिंकता त्याचा स्वतःचा जिरे टोप तो विकला गेला. त्याचा स्वतःचा एक राजसी वस्त्र तो सुद्धा त्यांनी लावला आणि तो सुद्धा तो हारला. पूर्ण कपडे काढून नग्न होण्याची वेळ आली. तेव्हा त्या पुष्करने म्हटलं, अजूनही तू हारला नाहीस, अजून तुला जिंकायला चान्स आहे, एक चान्स घेऊ शकतोस. काय, तुझी बायको डावावर लाव. तेव्हा मात्र नळराजा एकदम खळबळून जागा झाला. तो म्हणतो, माझी अजून अशी काही बुद्धी बिघडली नाही की माझ्या बायकोला लावेन. आणि त्यावेळेस तो बायकोला पणाला लावण्याचं त्यांनी टाळलं आणि तो बाहेर निघाला. ही गोष्ट ते ऋषी युधिष्ठिर महाराजांना सांगतायत. युधिष्ठिर, नळ राजा होता, कलीचा प्रवेश होता, पण त्यांनी बायकोला कधी लावलं नाही डावावर. तुम्ही काय केलं, बायकोला पण लावलं ना डावावर, चुकीचं केलं. नळ राजाने बायकोला डावावर नाही लावलं आणि त्यावेळेस निघाला. आणि तिथून जेव्हा तो निघाला त्यावेळेस नळ राजाने अरेंजमेंट केली होती की कारण आता दमयंतीचं काय होणार, राज्य हरवला आणि त्यानंतर त्याला एक 7-7.5 वर्ष त्याला वनवास
त्याला लागला आणि तो निघाला बाहेर राज्यातून. आणि बाहेर गेल्यानंतर जेव्हा कधी तो येईल वापस, तेव्हा त्याला राज्य जर परत मिळाला म्हणून मग त्याला भाऊ त्याचा मारण्यासाठी पण खूप प्रयत्न करत होता. पण जेव्हा तो निघाला तिथून, तेव्हा त्यांनी बघितलं की माझ्या बायकोची काय अवस्था होईल माझ्यासोबत. मी जंगलामध्ये राहीन, पण तिला जंगलामध्ये राहण्याचं काय कारण आहे, माझ्यामुळे तिला का दुःख सहन करावं लागलं. आणि म्हणून त्याने त्याचा एक मेसेंजर त्याला तिच्या माहेराकडे पाठवला की संदेश दे त्यांना की तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जा वगैरे. पण दमयंती जायला तयार नाही. तिला खूप विनवणी केली पण ती जायला तयार नाही. ती म्हटलं की माझं कर्तव्य आहे की मी तुमच्यासोबत राहीन शेवटपर्यंत, तुमच्याकडे पैसा असो वा नसो. इथे धर्म ह्या गोष्टीवर फार जोर दिला आहे, पत्नी धर्म माझा हा आहे. आणि म्हणून ते दोघे निघाले. नळ राजा जेव्हा चालतोय, नळच्या अंगावर कपडेसुद्धा नाही. तिकडनं एक जोराने हवा आली आणि एक मोठा पक्षी सारखा तिकडनं आला उडून, आणि त्याच्या अंगावर एक शॉल होती फक्त, तीसुद्धा उडून घेऊन गेला. आणि हा अक्षरशः नग्न अवस्थेमध्ये. मग त्यावेळेस त्याच्या बायकोने, दमयंतीने, कारण दमयंती अजून हल्ले नाही, तिच्या अंगावर जे वस्त्र होते तिने आपल्या वस्त्राने, त्यांचं स्वतःचं अर्ध वस्त्राने त्यांनी सावरून घेतलं आणि दोघं एका वस्त्रामध्ये चाललेत जंगलात, राजाच्या बाहेर जंगलामध्ये. आणि देवाचे चाललेत एका ठिकाणी थांबले. एका आश्रय त्यांनी बघितला, एक घरसारखं पडकं होतं, तिथे थांबले. आणि तिथे थांबल्यानंतर तिथेच त्यांनी रात्र काढायची ठरवली. मग दोघे फार चर्चा करतायत, रडतायत आणि आपल्या या दैवावर आणि आपल्या या आलेल्या प्रसंगावर ते विलाप करतायत, खूप रडतायत. असं अकस्मात सगळं काही चेंज झालं. आणि त्यावेळेस खूप चालत थकल्याने दमयंतीला ते कधी सवय नव्हती आणि म्हणून दमयंती खूप थकली होती आणि ती झोपली. तिला गाढ झोप लागली. आणि नळ राजा उठला आणि त्यानं म्हटलं की ह्या अशा अवस्थेमध्ये हिला कुठे घेऊन मी फिरणं हे योग्य नाही आहे. आणि म्हणून जर मी हिला सोडून गेलो तर ही आपल्या वडिलांकडे वापस जाईल आणि हिचा जो त्रास आहे तो टळेल, हा त्याने विचार केला. आणि म्हणून त्याने तिला रात्री त्याचा अंगावर जो कपडा होता, जे दोघांसाठी एक, त्यातला त्याने तो कापला रस्त्याने, याच्याने दगडाने किंवा एखाद्या धारदार याच्याने तो तिला कापला आणि अर्ध वस्त्र त्याने लपेटलं, अर्ध त्याने तसंच तिच्यासाठी सोडलं आणि तो रात्री निघून गेला. कली तर होताच आतमध्ये. नळ राजा निघून गेले. आणि नळ जेव्हा निघून गेल्यानंतर दमयंती जेव्हा सकाळी उठली आणि तिने बघितलं की नळ नाही आहे, माझे स्वामी नाही आहेत. आणि ती उठल्याबरोबर इकडे तिकडे ओरडायला लागली, शोधायला लागली, नळ राजा, स्वामी तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात. एवढा आक्रोश करायला लागली ती. आणि तिला वाटलं की नाही, तुम्ही मजाक करताय, कदाचित माझी मजा घेताय तुम्ही, नाही प्लीज प्लीज तुम्ही दूर या, मला खूप भीती वाटते, तुम्ही जाऊ नका. आणि ते खूप खूप त्यांना ओरडायला लागले. अशी ती विलाप करायला लागली की ते ऐकून अक्षरशः रडू येईल. आणि ती खूप शोधू लागली सगळ्या ठिकाणी, नळराजाचा पत्ता नाही. आणि मग ती रडायला लागली आणि आपल्या विधात्याला, आपल्या दैवाला ती म्हणायला लागली की काय माझं नशीब आणि काय माझं दैव की माझा पतीवर अशी प्रसंग आला आणि त्यांची सेवा करण्यासाठी मी त्यांच्यासोबत नाही आहे. आणि आत्ता माझ्यासोबत माझे पती नाही आहेत, मी ह्या जंगलामध्ये जाणार कुठे. आणि अशी ती रुदन करत जेव्हा ती चालली होती, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते, तेव्हा त्या अश्रूने तिला समोरचं दिसत नव्हतं. आणि अशा वेळेस ती दगडांना ठेस लागून ठोकर देऊन पडायची, रक्तबंबाळ व्हायची, लागायचं तिच्या शरीराला. आणि तिच्या शरीराला जंगलाची अजिबात सवय नाही आहे. अशा अवस्थेमध्ये जेव्हा ते चालत होती आणि चालता चालता अचानक एका ठिकाणी एक मोठा अजगर हा लपून बसला होता. त्याने तिला अचानक पकडलं आणि तिच्या अंगाला विळखा घातला. आणि मोठा अजगर होता, त्याने असा विळखा घातला की तो विळख्यातून ती बाहेर येऊ शकत नाही. आणि ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा, मदत करा, वाचवा. जंगलामध्ये कोण वाचवायला येणार. पण तिची तो आवाज ऐकून, त्या आवाजाच्या दिशेने एक शिकारी तिकडनं येत होता. आणि त्याने बघितलं तर हिला पूर्णपणे तिला लपेटला एक मोठा अजगर. त्याने पूर्ण गुंडाळणं केलं आहे आणि त्याचा तोंड आता हिला गिळण्यासाठी पकडत आहे. हे जेव्हा त्याने बघितलं, त्याला तिच्यावर दया आली आणि तो लगबगीने तिथून निघाला. त्याच्या हातात तलवार कुल्हाडीसारखं होतं, धारदार शस्त्राने त्याने त्या अजगराला कापून काढलं
मारलं आणि कापून काढलं, तुकडे केलं आणि अशा पद्धतीने दमयंतीला बाहेर काढले. जेव्हा तिला बाहेर काढली तेव्हा ती फार रडायला लागली की काय होते माझ्यासोबत, कसे प्रसंग येतात माझ्या जीवनामध्ये. आणि हे जेव्हा त्या शिकाऱ्याने बघितलं आणि शिकाऱ्याने विचारलं की तू का कोण आहेस आणि का अशा अवस्थेमध्ये इकडे फिरतेस. आणि तिने तिचा परिचय दिला की मी दमयंती आहे, नळ राजाची पत्नी आहे, मी राणी आहे, पण सध्या आमच्यावर अशी अवस्था आली आणि माझे पतीसुद्धा मला सोडून गेलेत आणि या जंगलामध्ये मी त्याच्यासाठी त्यांचा शोध करते, मला शोधा करायला तुम्ही मदत करा. आणि असं जेव्हा तिने म्हटलं आणि त्या शिकाऱ्याने जेव्हा बघितलं की ही अशी निराश्रय अशा अवस्थेमध्ये ही इकडे फिरते, त्या दमयंतीचा एवढी सुंदर होती की तिचं सौंदर्य बघून हा शिकारी ज्यांनी तिचं रक्षण केलं, तिला वाचवलं, तो शिकारी तिच्याबद्दल तिचं भोग करण्याची त्याची भावना निर्माण झाली, त्याच्या मनामध्ये विकार निर्माण झाले आणि तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ही जेव्हा तिला बघितलं की अरे तो पहिलाचा जो अजगर होता तो तरी बरा होता ह्या माणूसरूपी अजगरापेक्षा, आणि म्हणून ते त्याला बोरडायला लागली, त्याला शिव्या द्यायला लागले, त्याला खूप काय काय बोलायला लागले, त्याला समजवायला लागली, पण तो ऐकायला तयार नव्हता. आणि तो जेव्हा तिच्यावर जबरदस्ती करू लागला त्यावेळेस तिने भगवंतांचा धावा घेतला आणि तिने देवतांना पाचारण केलं आणि तिने असं म्हटलं की हे देवता, हे सर्व साक्षी देवता, मी एक पतिव्रता स्त्री आहे आणि मी पवित्र स्त्री आहे, मी आतापर्यंत माझ्या पतीच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही परपुरुषाचा कधीही स्मरण केला नाही आणि हे जर सत्य असेल तर ह्या पाप्याचं पाप याच्यावर फुटून पडावे. आणि जसं तिने असं म्हटलं तसं त्याच क्षणामध्ये त्या शिकाऱ्यावर त्याचं पाप असं त्याच्यावर फुटून पडलं की त्याच्या अंगाचा थरकाप व्हायला लागला, त्याच्या अंगाला कंपन येऊ लागले, अर्धांगसारखं त्याला वाटू लागलं आणि रक्तबंबाळ त्याचं शरीर झालं आणि अशा घायल अवस्थेमध्ये तो खाली पडला आणि त्याने प्राण सोडला. त्याच्याच कर्माने त्याला ठार केला. दैव आणि धर्म, पातिव्रत्य याची फार शक्ती आहे. अशा पद्धतीने ती ह्या प्रसंगातून तर वाचली, पण ती जेव्हा पुढे चालत होती तेव्हा तिला समजत नव्हतं की उजव्या साईडला जावं की डाव्या साईडला जावं, मागे जावं की पुढे जावं, पण मात्र घरी जाऊ नये ही मात्र तिची दृढ संकल्पना होती. का? कारण मी माझ्या पतीच्या शिवाय बाकी कुठेच जाणार नाही. आणि पतीचा शोध घेण्यासाठी ती जंगलामध्ये फिरत होती आणि जिकडे जाते तिकडे शोधते, विचारते आणि ओरडते, नळ राजा, स्वामी नळ राजा, अशा पद्धतीने त्यांना ओरडते जोरजोराने. खाण्यापिण्याचे काही ठिकाणं नाही आहे. पाणी पिऊन जिथे पाणी भेटेल तिथे पाणी पिऊन ती जीवन जगत होती. अशा पद्धतीने चालली ती. इकडे नळ राजा जेव्हा चालला आहे, 9:30 वाजले, कंटिन्यू करायचं आहे काय? नळ राजा जेव्हा चालला इकडनं, नळ राजा त्याने बघितलं, त्यांनी पत्नीला दूर सोडून गेले, त्याला माहीत होती की जातील ते, पण आता त्याच्यामध्ये कलेचा प्रभाव आहे, त्याच्यामुळे तो अशा पद्धतीने इकडे तिकडे भटकतो आहे. एका ठिकाणी ते वणव्यामध्ये सापडले. वणवा समजता? जंगलामध्ये लागलेली अचानक आग, भयंकर आग असते ती, तिच्यामध्ये कोणीही सापडला वाचणार नाही तो. त्यामध्ये एक साप अटकला होता. बघा या सापाच्या स्टोऱ्या कशा येतात मध्ये मध्येच. अजगर, एक साप त्याच्यामध्ये अटकला होता आणि तो साप स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी ओरडत होता. साप कसा ओरडतो. आणि हा जेव्हा तिथून चालला तेव्हा त्याने बघितलं की अरे हा तर मरेल आता, आणि म्हणून त्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या वणव्यामध्ये प्रवेश करून कशा बशा पद्धतीने त्या सापाला तिथून बाहेर काढलं. असा भयानक कोबरा होता तो. त्याला त्यांनी बाहेर काढलं आणि त्याने वाचवलं. आणि जेव्हा त्यांनी बाहेर काढलं आणि इकडे आणि त्याला वाचवलं, बाहेर काढल्याबरोबर त्या सापाने याला जोराने दंश केला, कडकडून चावा घेतला. आणि जेव्हा त्यांनी हा चावा घेतला तेव्हा हा जो ओरडला, त्याने म्हटलं की अरे काय केलंस, मी तुला वाचवलं आणि तू मला मारायला तर निघालास. आणि तेव्हा तो जो साप होता तो साप म्हणाला त्याला की नाही,
मी तुम्हाला मारण्यासाठी तुम्हाला चावलो नाही आहे, मी तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला चावलो आहे. कसं? कारण हे माझं विष हे थोडं 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 प्रवेश करेल तुमच्यामध्ये, आणि ह्या विषाने तुमच्या अंगात जो कली घुसलेला आहे, कलीने प्रवेश केलेला आहे, त्याला ती माझ्या विषाच्या अग्नीने त्याला ते जाळायला लागेल आणि त्याला आतमध्ये स्वस्थ राहू देणार नाही, आणि एक दिवशी त्याला पूर्णपणे बाहेर काढेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही कलीपासून मुक्त व्हाल. म्हणून मी तुम्हाला चाव घेतला. तुम्ही माझा जीव वाचवला आहे, पण तुमचं रक्षण करणं हे माझं काम आहे, आणि म्हणून मी तुम्हाला चावलो आहे. कधी कधी समजत नाही अशा गोष्टी. आणि म्हणून तो, आणि पण त्या सापाने चावल्याबरोबर, त्या सापाचं नाव सांगितलेलं आहे, त्या सापाने चावल्याबरोबर त्या नळ राजाचा अंग जो सुंदर होता तो एकदम कुरूप झाला, काळाकुट्ट त्याचं शरीर पडला, आणि तो पहिल्यासारखा, त्याची शरीर यष्टी तर आहे पण तो पहिल्यासारखा दिसत नाही, आता कुरूप दिसत होता. आणि त्याच्यामुळे त्याला कोणीही त्याला ओळखू शकत नव्हता, कारण नळ राजाची फार हे होती, ओळख होती, आणि सगळ्या ठिकाणी त्याची लोक त्याला ओळखायचे. कदाचित त्याच्या जीवाला धोका पण होता एकटा असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे आता त्याचं नाव झालं बाहुक, आणि त्याला कुकिंग खूप चांगली यायची नळराजाला. आणि म्हणून ते एका राजाकडे, कोण राजा आहे? अयोध्याचा एक राजा आहे ऋतुपर्ण. त्यांच्याकडे राजाला त्याच्याकडे कुकिंग करण्यासाठी उत्तम कुक म्हणून त्यांच्याकडे ते राहायला लागले. ऋतुपर्ण या राजाकडे अयोध्याला राहत असताना ते राजा डायस जे आहे चौसर खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे आणि जाणायचे. त्यांच्याकडून बाहुकने चौसर चांगल्या पद्धतीने शिकून घेतली आणि त्यांच्या सेवेमध्ये राहिले ते. आणि त्या राजाला घोड्याची पारख कशी करावी हे बाहुकने म्हणजेच नळराजाने त्याला शिकवलं, कारण घोड्याची पारख करण्यामध्ये ते एक्सपर्ट होते. त्यांचा रथ जो चालायचा तर तो रथ असा आकाशातून चालायचा आणि काही मिनिटाने असे कोसो मैल दूर जायचा तो रथ, असं त्यांचा स्पीड असायचं. तर अशा पद्धतीने बाहुक नळराजा आता काय बनला? बाहुक. दमयंती इकडे नळराजाला शोधत 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 चालले. रस्त्यानं चालताना त्यांना काही एक ग्रुप दिसला, काही लोक यात्रेकरू दिसले, आणि त्या यात्रेकरूमध्ये ती मिक्स झाली की जेणेकरून चोर उचक्के जंगली श्वापदे यांच्यापासून रक्षण होईल आणि पुढे ती त्या दिशेने चालत जाईल. कुठेतरी एक रस्ता सापडेल बाहेर. चालता 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 काही दूर चालत असताना त्या ग्रुपमध्ये, कारण ही अबला आहे, हिला कोणी सोबत नाही आहे, पण ही दिसायला एवढी सुंदर आहे आणि एवढी आकर्षक आहे, त्याच्यामुळे त्या यात्रेकरूंच्या लोकांमध्ये ग्रुपमध्ये फूट पडायला सुरुवात झाली. कॉलेजमध्ये जेव्हा एखादी नवीन मुलगी येते तेव्हा मुलांमध्ये चर्चा सुरू होते, ये मेरी वाली है, ये तेरी वाली है. पहिलंच त्यांचे जोड्या लावून टाकतात ते, ये इसकी वाली, ये उसकी वाली. ते नाव पण ठेवून टाकतात, नामकरण पण विधी चालू होते त्यांचं लगेच. त्याच्यामुळे हे फूट पडायला सुरुवात होते, ह्याची. आणि हे तिथल्या काही लोकांनी बघितलं की हे चांगलं नाही आहे, आणि त्याच्यामध्ये काही लोक असे पण जे होते की ते विचार करत होते की ही स्त्रीच आपल्या फूट पडण्याचं कारण आहे, आणि त्याच्यामुळे हिचाच काहीतरी विल्हेवाट लावलं पाहिजे अशी चर्चा सुरू झाली तिथे. आणि जेव्हा ती चालली होती तिला त्याचं लक्षण दिसलं, आणि ती कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटून ती तिथून पळून गेली, स्वतःचं रक्षण करून तिथून पळून गेली. अशा पद्धतीने जेव्हा ती जंगलातून भ्रमण करत होती, तिचं जीवन प्रत्येक क्षणी धोक्यामध्ये होता. असं जेव्हा चालत असताना तिने ठरवलं की मी आता, माझ्याकडे एकच पर्याय आहे की माझ्या वडिलांकडे जावं. आणि म्हणून ते विदर्भाच्या रस्त्याला लागली. जेव्हा ती राज्याकडे आली, आणि तेव्हा ते चालत 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 ती ती राज्यामध्ये आली एका ठिकाणी, आणि तिथे ती राहायला लागली. आणि ती एक राज्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की तू काय करशील?
ती म्हणे मी तुमच्याकडे काही सेवा करेन, काही काम करेन, तुमच्याकडे तुमचं मेकअप करायचं काम करेन, तुम्हाला सगळ्या पद्धतीने तुमची मी सेवा करेन. राणीची सेवा करण्यासाठी ते थांबले तिथे. पण त्या राणीने बघितलं की हिचं लक्षण एखाद्या साधारण स्त्रीसारखं नाही दिसत. ही कोणतरी विशेष मुलगी, विशेष कोणतरी स्त्री वाटते. आणि तिने तिला विचारलं, तुझा परिचय सांग. आणि तेव्हा तिनं कळलं की ही कोण साधारण मुलगी नाही, ही दमयंती आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय मोठ्या राजघराण्यातली आहे. जेव्हा तिला हे कळलं तेव्हा तिने तिच्या वडिलांकडे मेसेज पाठवला की तुमची मुलगी इकडे आहे, तिला सुखरूपपणे घेऊन जा. ही खबर तिकडे पण पसरली होती तिच्या वडिलांकडे. आणि म्हणून त्यांनीसुद्धा मुलीचा शोध घेण्यासाठी आपले ब्राह्मण आणि बरेचसे राजे जे काय आहेत त्यांनी स्पाईज जे त्यांचे त्यांना सगळ्यांना पाठवलं होते शोध करण्यासाठी. पण कितीही दिवस झाले शोध करून, महिना उलटून गेला तरी पण शोध लागला नव्हता. म्हणून ते सगळेजण चिंतित होते. आणि एका वेळेस एक ब्राह्मण तिथे आला आणि त्यांनी जेव्हा हा निरोप दिला की तुमची मुलगी अशा अशा ठिकाणी आहे, तेव्हा राजाला खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याच्या मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं. आणि अशा पद्धतीने मुलगी तिथे राहू लागली. पण तिचा प्रत्येक वेळी हाच विचार होता. काय विचार होता? की माझा पती नळ राजा कसा असतील. आणि नळ राजा इकडे जेव्हा होते, आता नळ राजा कोणाकडे आहेत? बाहुक म्हणून आहेत. आणि एका अयोध्याच्या एका राजाकडे आहेत, ते ऋतुपर्ण राजाकडे आहेत. तिथे ते सेवेसाठी आहेत. मग त्यांनी विचार केला की याचा शोध घ्यावा कसा. आणि म्हणून तिने एक आयडिया दिली की माझा पुन्हा एकदा स्वयंवर अनाऊन्समेंट करावं. आणि तिने वडिलांना सांगितलं. ती लग्न करायला तयार नव्हती, पण मग तिने सांगितलं पप्पांना की आपण असं असं करू, स्वयंवरचं डिक्लेअर करू. आणि त्याने काय केलं, त्यावेळेस हिने खास करून दमयंतीने एक तिचा विश्वासपत्र ब्राह्मणाला तिने पाठवलं की त्या जंगलाच्या आजूबाजूला असणारं एखादं राज्य, अशा ठिकाणी तुम्ही शोध घ्या जिथे अशा पद्धतीचा कोण व्यक्ती आहे का. नळ राजाचं तिने सगळं गुण सांगितलं. अतिशय हुशार, धर्मनिष्ठ, प्रभावशाली, राज्य करण्यामध्ये एक्सपर्ट, दूध खेळण्यामध्ये पण एक्सपर्ट, घोड्यांची पारख करण्यामध्ये, रख हाकलण्यामध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही, स्वयंपाक करण्यामध्ये सगळ्यात बेस्ट व्यक्ती. सगळे त्यांचे गुण तिने सांगितले. आणि तो ब्राह्मण शोध घेता 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 जेव्हा ह्या राज्यामध्ये पोहोचला तेव्हा त्यांना ह्या व्यक्तीबद्दल चाहूल लागली की असा एक संशयास्पद व्यक्ती आहे की तो असं वाटतो की नळच असेल, पण तुम्ही दिलेल्या वर्णनानुसार तो तसा गोरापान नाही आहे, त्याच्यामुळे डाऊटफुल आहे की हा तोच आहे की नाही आहे. असा दमयंतीला मेसेज मिळाला. आणि दमयंतीने डिक्लेअर केलं की पर्टिक्युलरली त्याच राज्यामध्ये मेसेज पाठवा की दमयंती स्वयंवर करते. पुन्हा एकदा ती नळराजाची वाट बघितली, नळराजाचा आलेला नाही आणि म्हणून ती पुन्हा स्वयंवर करते. आणि कोणीही राजाचा इच्छुक असेल लग्न करण्यासाठी तो इथे यावं. आणि सगळ्या ठिकाणी असं सगळ्या ठिकाणी घोषित केलं, असं भासवलं. आणि हे जेव्हा चर्चा सुरू होती अयोध्याच्या राज्यामध्ये तेव्हा हे यांनी ऐकलं, बाहुकने ऐकलं. आणि त्यांनी म्हटलं की बापरे, दमयंती आहे आणि ती पुन्हा लग्न करू इच्छिते. ती बोलले कसं काय लग्न करू, मी अजून आहे इकडे. आणि मग त्याने त्या बाहुकने आपल्या राजाला, ऋतुपर्ण राजाला सांगितलं की दमयंती कशी सौंदर्यवान आहे, कशी सुंदर आहे, कशी तिचं वर्णन केलं. आणि त्याला तयार केलं की तुम्ही जायला पाहिजे तिच्याशी विवाह करण्यासाठी, तुम्ही फारच भाग्यवान असाल. आणि राजा तयार झाला. आणि त्यावेळेस मग त्याने म्हटलं की पण तिने काय अट ठेवली होती, दमयंतीने मेसेज आज पाठवला संध्याकाळी आणि उद्या सकाळी स्वयंवर आहे. अयोध्या कुठे आणि विदर्भ कुठे, एका रात्रीमध्ये तोच येऊ शकतो जो एवढ्या वेगाने रथ चालवेल. आणि एवढ्या वेगाने जर कोणी रथ चालू येऊ शकत असेल तर तो नळच असेल, हा त्याचा कॅल्क्युलेशन होता. आणि म्हणून तिने अशी अट ठेवली होती.
आणि हे जेव्हा कळलं आणि हे जेव्हा नळ राजाने भाऊकने जेव्हा वर्णन केलं त्या ऋतुपर्ण राजाला आणि तो म्हणतो की मला पण वाटतं की त्याशी विवाह करावं, पण उद्या स्वयंवर आहे आणि आज संध्याकाळी आपण एका रात्रीत पोहोचणार कसं? आणि तेव्हा भाऊक म्हणतो मी तुम्हाला पोहोचवेन. आणि त्याने पर्टिक्युलरली जसे घोडे निवडून आणले, रथ जुंपला आणि बसले दोघे रथावर. आणि जो त्याने रथ हाकायला सुरुवात केली, रथ ज्या स्पीडने चालत होता असा कडाडून असा आवाज येत होता. आणि जेव्हा तो रथावर बसून ते निघाले, रस्त्यालाच चालताना त्याची पगडीच पडली त्या राजाची. आणि पगडी पडली आणि त्यांनी म्हटलं नळ राजाला, भाऊकला, अरे भाऊक थांब थांब, माझी पगडी पडली. भाऊक म्हणतात पगडी 10 किलोमीटर दूर गेली पगडी तुमची, आता इथे उतरून काय फायदा नाही. ते अरे आत्ताच तर पडली. ते म्हणे एकेका मिनिटाला एक क्षणाला आपण काही किलोमीटरने चालतो आहे. अशा स्पीडने त्यांचा रथ चालत होता आणि ते सकाळी पोचले विदर्भ राज्यामध्ये. आणि जेव्हा ते विदर्भ राज्यामध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने बघितलं की इथे तर काहीच नाही स्वयंवरची तयारी. स्वयंवर म्हणजे मोठा तयारी असते, मंडप असतो, एवढे राज्यांची राहण्याची व्यवस्था असते, सगळं काय असतं. इथे काहीच नाही आहे आणि इथे फक्त आम्ही आलो आहे आणि आमचा फक्त एकच रथ दिसतो आहे, बाकी तर कुठे राजा पण दिसत नाही. हा काय प्रकार आहे? हा काय अपमान आहे आमचा? आणि ते आले आणि मग त्या राजाला थांबवण्याची मस्त व्यवस्था केली एका ठिकाणी. आणि स्वयंवर उद्या आहे असं त्यांना सांगण्यात आलं. आणि ते राहिले, विश्रांती केली. आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी घोड्यांना बांधण्याची व्यवस्था होती आणि सर्वंट त्यांच्या सेवकांना थांबण्याची व्यवस्था होती, तिकडे दमयंतीचं जास्त लक्ष होतं. आणि तिने त्या ब्राह्मणाला तिकडे जाऊन सांगितलं की तिकडे जाऊन तुम्ही लक्ष ठेवा. आणि तेव्हा जेव्हा ज्या पद्धतीने ते घोड्यांची काळजी घेतात, घोड्यांना खाऊ घालतात आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचं भावभंगिमाचं तिने खूप बारकाईने निरीक्षण केलं. आणि त्यांचं काहीतरी असं एक वाक्य होता, एक सेंटेन्स होता जे दमयंती म्हणू लागली. आणि हे म्हटल्याबरोबर भाऊक हा राहू शकला नाही आणि तो पळत पळत दमयंतीकडे आला. आणि दमयंतीने त्यांना ओळखलं की तुम्ही नळ राजा आहात व तुम्ही का स्वतःला लपवताय आणि तुम्ही मला का स्वतःपासून वेगळं करताय. आणि अशा पद्धतीने दोघांचं तिथं मिलन होतं आणि दोघे खूप 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 रडायला लागतात. आणि अशा पद्धतीने त्यांचं दोघांचं मिलन होतं. आणि त्यावेळेस नळ हा त्या सापाच्या ज्या विषातून मुक्त होतो आणि त्याचं पुन्हा पहिल्यासारखं रूप प्रकट होतं. आणि तो कली त्यांच्यामधून जो प्रवेश केला होता त्या कलीला तो विष फडफडून बाहेर काढतो आणि कलीपासून पण मुक्त होतो. आणि पहिल्यासारखाच तो राजा धर्मनिष्ठ राजा म्हणून तिथे होतो. आणि त्या पद्धतीने मग दुसऱ्या दिवशी वडिलांशी भेट होते आणि मग त्यांचं पुन्हा मिलन होतं. आणि मग दोघेजण आनंदाने आपल्या राज्याला परत वापस जातात निषाद राज. जेव्हा ते वापस जातात तेव्हा नळ राजा आता त्याच्या भाऊला पुन्हा चॅलेंज करतो द्यूत खेळण्यासाठी. आणि द्यूत खेळण्यासाठी त्याला चॅलेंज करतो तेव्हा तो येतो. त्याला माहिती आता की मी याला परत हरवेन. आणि मग परत दोघांचं द्यूत खेळणं होतं. आणि त्यावेळेस नळ राजा त्याला क्विकली हरवून टाकतात आणि पुन्हा त्याचं राज्य परत वापस घेतात. आणि त्याच्या भावाने केलेल्या बदमाशीमुळे त्याला जेलमध्ये टाकतात आणि परत चांगल्या पद्धतीने आपलं राज्य स्थापित करतात आणि धर्मनिष्ठतेने राज्य जगू लागतात. हरे कृष्णा. बरोबर 1 तास झाला ना पुढे. ही नळ आणि दमयंतीची स्टोरी आम्हाला 8वीला असताना आमचे एक वाघ सर असायचे. वाघ सर, त्यांचं नाव होतं वाघ. ते खूप स्टोऱ्या सांगण्यामध्ये एक्सपर्ट होते. आणि ते एकदा आले होते आणि ते म्हणत होते की तुम्हाला नळ दमयंतीची स्टोरी मी सांगतो, ऐकायची काय? म्हटलं यस सर यस सर. सगळे बागच्या बेंचवाले सगळे पुढे आले. सर सांगा सांगा सांगा. मग त्यांनी सांगितलं होतं एक असं नळ आणि एक असं दमयंती, दोघे राजा राणी हे करता करता ती स्टोरी थोडीशीच सांगितली त्याने आणि बाकीचं इकडं तिकडं सांगितलं. आणि टान टान बेल वाजली, चला हरिबोल झाला, सगळेजण बाहेर गेले. तेव्हा फक्त ते नाव ऐकलं होतं नळ आणि दमयंती काय. पण मग जेव्हा महाभारतामध्ये ही स्टोरी वाचली, जेव्हा ही स्टोरी ते ऋषी कोणाला सांगतायत? युधिष्ठिर महाराजांना, की हे युधिष्ठिर तुमच्या जीवनामध्ये फक्त कष्ट नाही आलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये फक्त दुःख नाही आलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये फक्त कठीण प्रसंग नाही आलेला आहे. कठीण प्रसंग दुःख हे भौतिक जगाचा एक नियमच आहे. द्वंद्वामध्ये सगळे आहे. सुख दुःख
सर्दी गरमी आगमा अपायिनो नित्यम, ह्या गोष्टी येतच राहतील, पण ताम तितिक्षस्व भारत, हे अर्जुन सहन करायला शिकलं पाहिजे. आगमा अपायिनो, आणि ते कसं आहे, अनित्य, द वर्ल्ड्स रियालिटी, या जीवनाचं हे सत्य आहे. म्हणून हे अर्जुन सहन करायला शिक, सहन करायला शिक. प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग येतील. धर्मनिष्ठ राहायला पाहिजे, नळराजाची स्टोरी सांगते, आणि सहन करायला शिकलं पाहिजे, पांडवांची स्टोरी सांगते. आपल्या जीवनामध्ये पण येतील आणि आपण त्याला सहन करायला शिकलो पाहिजे. आणि धर्माचा मार्ग जो आहे, भगवंताच्या भक्तीचा मार्ग आहे, कधीच विसरलं नाही पाहिजे. कितीही प्रसंग येतील, किती कामाचा बोजा येईल, किती नवे अपॉर्च्युनिटी येतील, पण आपला जो मुख्य धर्म आहे, भगवंताची भक्ती करणं, भगवंतांचं नामस्मरण करणं, भगवंताचं सत्संग श्रवण करणं, याला कधी सोडलं नाही पाहिजे, कधी टाळाटाळ नाही केली पाहिजे. जीवनात प्रसंग येतील जातील, गेलेले परत येतील, आलेले परत जातील, पण आपण एका ठिकाणावर स्थिर राहिलं पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. आवडली स्टोरी? कोणाचा काय प्रश्न? मी असं ऐकलेलं आहे की तमाशामध्ये याची लावून लावलायची, जशी कंट्या विल्याची लावून लावायची याच्यामध्ये तमाशामध्ये, तशी हिची सुद्धा लावायची, पण ही अर्ध्यामध्ये सोडून द्यायला असं त्यांचं तमाशावाल्याचं नियम होता की तिला पूर्ण कधीच करायचं. का बरं? काय माहिती, मी असं ऐकलेलं आहे. आपण तमाशामध्ये नाही. स्टोरी खूप मोठी आहे ॲक्च्युली. मी पण तुम्हाला सांगितलं ना, पूर्ण वर्णन नाही केलं त्यात. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, एक बारीक बारीक गोष्ट जर वर्णन करायला घेतलं ना, त्यांचा विलाप, दमयंतीचा विलाप जर तुम्ही वाचाल ना, असे 4-4, 5-5, 8-8, 10-10 पानं नुसतं विलापच आहे त्यांचा. ते ऐकायलाच तुम्ही तर बापरे, असं एकदम खूपच म्हणजे असे विलाप आहे त्यांचा, खूप त्यांचं हृदयस्पर्श करणारं असं त्यांचं दुःख आहे फार. त्याच्यामुळे ते पूर्ण होत पण आहे एका तासामध्ये. पण आपल्याला फक्त याच्यामधून हा मेसेज घ्यायचा आहे की अशाच पण स्टोरी आहेत, धर्मनिष्ठ असे पण लोक आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये पण असे प्रसंग आलेत. आणि कृष्ण म्हणतात सहन करायला शिका, सहन केल्या पाहिजेत ते. यस. हां.